आवाज गुंततोय का तेवढं सांगू द्या बरं. येतोय. हां. आता काय सांगायचं होतं, हां, मेथड ऑफ ॲनालिसिस झालं आहे. मेथड ऑफ ॲनालिसिस आपण तेवढं लिहून ठेवलं आहे तुम्ही, ठीक आहे. त्याला नंतर बघू. आता तुम्हाला स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्ट शिकायचं आहे. स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्ट. आता स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्टबद्दल काय डिस्कशन करायचं बरं का. स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्टमध्ये तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे की ॲक्च्युली आपल्याला परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणायला पाहिजे, इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणायला पाहिजे, याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तो स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्टमध्ये आपण बघणार आहोत. आता काय लक्षामध्ये येते बरं का मला, की एक परफेक्ट ट्रस्ट असणार आहे, एक इम्परफेक्ट ट्रस्ट असणार आहे. परफेक्ट ट्रस्ट मी कोणाला म्हणतो बरं का, तर परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो मी, की जो काही डिटर्मिनेट ट्रस्ट आहे, ज्याला मी डिटर्मिन करू शकतो ना, तो माझा परफेक्ट ट्रस्ट आहे. म्हणजे काय बरं का, आता डिटर्मिन करण्यासाठी आपल्याकडे काय, मला जर का ट्रस्टची स्टॅबिलिटी जर ट्रस्टचं मला डिटर्मिनेशन जर का काढायचं असेल तर मी कसं काढत असतो, अननोन मायनस नोन करून. तर अननोन मायनस नोन करून काढून घेतो. अननोन काय असतात बरं का, अननोन असते रिॲक्शन प्लस मेंबर फोर्स, तो रिॲक्शन प्लस मेंबर फोर्स मायनस नोन काय असते मला, जॉईंटचे इक्विलिब्रियम इक्वेशन. प्रत्येक जॉईंटला इक्विलिब्रियमची इक्वेशन किती असतात, जॉईंटला इक्विलिब्रियमची इक्वेशन किती असतात, 2. सो देअरफॉर मी काय करतो 2J. तर माझ्याकडे ही गोष्ट माहिती आहे, मला ही गोष्ट माहिती आहे, राईट. आणि मला ही जी काही ही गोष्ट मला माहीत नाही, तर या केसनुसार मी काय करतो, याला म्हणून देतो असं. जर का समजा याची व्हॅल्यू जर का समजा 0 येऊन गेली, त्याला मी काय म्हणून देतो, याला म्हणतो मी डिटर्मिनंट ट्रस्ट. तो हा डिटर्मिनंट ट्रस्ट आहे. आता जो डिटर्मिनंट ट्रस्ट आहे ज्याला तुम्ही शोधू शकतात ॲक्च्युली, तर तो जो काय आहे तो आपला परफेक्ट ट्रस्ट आहे. परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो मी, आता तुम्ही बघायला जर गेलात, ते हा बघा इज इक्वल टू 0 म्हणतो मी. यालाच पुढे जाऊन मी एक्सपांड करतो कशा, सो R प्लस M मायनस 2J, ज्याला मी म्हणतो डिटर्मिनंट ट्रस्ट. याला म्हणतो मी डिटर्मिनंट ट्रस्ट. सो R प्लस M इज इक्वल टू मायनस 2J, राईट. हा जो काय आहे आपला इज इक्वल टू 0 जर का मी केला तर हा झाला आपला काय, डिटर्मिनंट ट्रस्ट. आता याच केसमध्ये जर का आपण पुढे गेलो तर मला लक्षामध्ये काय म्हणजे, की याला मी लिहू कसं शकतो, लक्षात घ्या. जो हा आर आहे आपला, आर म्हणजे काय, एक्सटर्नल रिॲक्शन. या रिॲक्शन असतात आपल्या त्या, तो रिॲक्शन. तुम्ही जनरली जर का ट्रस्ट बघितला तर ट्रस्टमध्ये तुम्हाला नेहमी हे 2 सपोर्ट दिसायला भेटतात. इकडच्या बाजूला हिंज असतो, इकडच्या बाजूला रोलर असतो. याचा अर्थ मी बोलताना काय बोलणार आहे, की परफेक्ट ट्रस्ट मी त्यालाच म्हणणार की ज्याच्यामध्ये जास्त करून आपल्याला रिॲक्शन 3 दिसायला भेटतील. मग मी जनरली रिॲक्शन काय धरून चालतो, 3 रिॲक्शन धरून चालतो समजा. तर लक्षामध्ये काय म्हणजे माझ्या, की M प्लस 3 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस 2J इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय होईल, M प्लस 3 इज इक्वल टू 2J असं होऊन जाईल ना. M प्लस 3 इज इक्वल टू 2J. तर मी काय करतो, M इज इक्वल टू 2J मायनस 3 करून टाकतो, राईट. M इज इक्वल टू 2J मायनस 3. याचा मिनिंग काय होतं बरं का, याचा मिनिंग असा होतो आहे, M फॉर द वॉट, नंबर ऑफ द मेंबर, की ट्रस्टमध्ये नंबर ऑफ मेंबर किती आहेत, ठीक आहे. तो नंबर ऑफ मेंबर किती आहेत, राईट. आणि 2J मायनस 3 काय असतो, तर तुम्हाला इथपर्यंत आलेत का रे, M इज इक्वल टू 2J मायनस 3 पर्यंत क्लिअर इथपर्यंत. हां, पुढे जाऊ. सो M इज इक्वल टू 2J मायनस 3 पर्यंत आलो. आता मला लक्षामध्ये काय करायचं बरं का, लक्षामध्ये काय येते, की M म्हणजे काय, नंबर ऑफ मेंबर जे मी प्रोव्हाइड केलेले आहेत. आता तुमच्या डोळ्यासमोर जो ट्रस्ट दिसायला भेटत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ मेंबर दिसायला भेटत आहेत, याचा अर्थ तुम्ही ते प्रोव्हाइड केलेले आहेत. सो इथं म्हणतो मी M इज वॉट, नंबर ऑफ मेंबर प्रोव्हाइडेड, नंबर ऑफ मेंबर प्रोव्हाइडेड म्हणतो. आणि 2J मायनस 3 जो काही आहे, तर 2J मायनस 3 म्हणजे काय, नंबर ऑफ मेंबर रिक्वायर, राईट, रिक्वायर फॉर परफेक्ट ट्रस्ट. आता बघा ना, M इज इक्वल टू 2J मायनस 3 याला म्हणतो आपण वाट, हे जे इक्वेशन आहे याला म्हणतो मी परफेक्ट ट्रस्ट. जर का समजा हे दोघं सारखे आले तर आपण काय म्हणतो ना, की बाबा ते परफेक्ट ट्रस्ट आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतोय, की M म्हणजे काय, नंबर ऑफ मेंबर. तर परफेक्ट ट्रस्टसाठी किती मेंबर आहेत, तुम्ही किती दिलेत बरं का, सो नंबर ऑफ द मेंबर प्रोव्हाइडेड मी दिलेत समजा M. 2J मायनस 3 किती लागतात मला, तुम्हाला जेवढे लागतील. सो नंबर ऑफ द मेंबर रिक्वायर फॉर परफेक्ट ट्रस्ट, राईट. तो हा झाला 2J मायनस 3. तर 2J मायनस 3 म्हणजे काय बरं का, परफेक्ट ट्रस्ट बनवण्यासाठी किती मेंबर लागत आहेत अशा पद्धतीने. पण कधी कधी काय होईल बरं का, आता गमत बघा. फॉर एक्झाम्पल मी एक काय करतो, एक डायग्राम काढतो समजा, ही वाली डायग्राम आहे आपली. अशा पद्धतीने मला दिसायला भेटते, दिस इज अवर वॉट. तर हे तुम्हाला लक्षामध्ये येते काय, की हे आहे एक ट्रस्ट आपला, राईट. या ट्रस्टमध्ये जनरली रिॲक्शन मी 3च घेतलेले आहेत. तर लक्षामध्ये काय येते माझ्या, M इज इक्वल टू 2J मायनस 3 हे वाले इक्वेशन आपण घेतो. किती जॉईंट आहे तुम्ही जर मोजायला गेलात तर, सो 1 2 3 4 5 6 7 7 दुने 14 मायनस 3, 14 म्हणून 3 गेले किती राहिले, 11. मोजा बरं का आता मेंबर किती आहेत, तो 1 2 ठीक
3 4 5 6 7 8 9 10 11 आले 11. तर याचा अर्थ काय होते बरं का, हे मला दिसायला भेटते काय बरं का, की मेंबर आता बघा हां, इथं काय केलं आहे आपण, मेंबर जे तुमच्या डोळ्याला दिसायला भेटत आहेत, 1 मेंबर 2 मेंबर 3 मेंबर 4 5 6 7 8 9 10 11 11 मेंबर तुम्ही मोजून काढले राईट. म्हणजे या घडीला तुम्ही किती प्रोव्हाइड केलेले आहेत, मी 11 मेंबर प्रोव्हाइड केलेले आहेत. 11 मेंबर प्रोव्हाइड केलेले ठीक आहे राईट. पण कितीची गरज आहे, गरज कितीची आहे, गरज आहे आपल्याला 2J-3ची. तर 2J-3 एवढ्यांची आपल्याला गरज आहे. मग 2J-3 मी काढलं ते पण 11 आलं. तर याचा अर्थ असा आहे की मेंबर सध्याला 11 आहेत, परंतु मला गरज किती, मला लागत किती होते, मला 11 लागत होते. 11 का लागत होते, जर का मी 11 प्रोव्हाइड जर का केलेत, 11 सध्या 11 आहेत, मला लागत किती होते, 11 लागत होते. आणि 11 जर का असतील तर परफेक्ट आहे. का परफेक्ट आहे, कारण की 11 तुम्ही दिलेले आहेत, 11 तुम्हाला लागत होते, तो ते परफेक्ट आहे. याचं कारण काय, कारण की एवढे मेंबर जर तुम्ही देऊन दिलं तर तो जॉईंटला जे डिस्टॉर्शन व्हायचं असतं ते डिस्टॉर्शन आता होणार नाही. त्याच्याबद्दल आपण एक वाक्य पण लिहून टाकणार आहे राईट. तर हे वाला जो की याला म्हणतो मी परफेक्टच. मग तुम्हाला खूप साऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात की M = 2J-3 म्हटल्यावर ते काय विषय आहे, M = 2J-3 म्हणजे याला आपण परफेक्टच म्हणतो. याला काय म्हणतो आपण, परफेक्टच आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टॉर्शन दिसायला भेटत नाही. ठीक. तो आपण परफेक्ट ट्रस्ट म्हणजे काय त्याच्याबद्दल लिहून घेऊया एक वाक्य, की परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणत असतो आपण राईट. परफेक्ट ट्रस्ट, परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो बरं का आपण, दरवाजा बंद कर. तर परफेक्ट ट्रस्ट काय बरं का, परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो आपण, परफेक्ट ट्रस्ट जे काही आहे याच्याबद्दल एक डिफिनेशन आहे, ते लक्षामध्ये घेऊन घ्या. द नंबर ऑफ मेंबर, द नंबर ऑफ member just sufficient, the member of the number of member just sufficient to prevent its distortion shape, then subjected to external loads. The truss is known as परफेक्ट ट्रस्ट. काय म्हणले वाचा वाक्य, काय म्हणले बरं का, काय म्हणले आपल्याला की जे काही आपण मेंबर प्रोव्हाइड केलेले ते पुरेसे आहेत, सफिशियंट आहेत. ते कशासाठी, जे काही आपल्या ट्रस्टच्या डिस्टॉर्शनमध्ये म्हणजे काय बरं का, लोड आल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे, लोड आल्यानंतर जे काय आहेत मेंबरमध्ये डिस्टॉर्शन दिसायला भेटेल, पण डिस्टॉर्शन यायला नको त्यासाठी सफिशियंट एवढे मेंबर आहेत. तर मग वरच्या लोडला रोखण्यासाठी सेम स्टोरी आहे. वरच्या लोडला रोखण्यासाठी अजून आपल्याला काय दिसायला भेटते, डिस्टॉर्शन वगैरे शेपमध्ये होत नाही. जो शेप आहे तो शेप मेंटेन होतोय लोड आल्यानंतर पण. तर असा जो काही ट्रस्ट असेल त्याला आपण परफेक्ट ट्रस्ट म्हणणार. डिस्टॉर्शन वगैरे दिसायला भेटणार नाही. डिस्टॉर्शन म्हणजे काय बरं का, असा त्रिकोण होता आणि काय झाला बरं का, असा पडून गेला खाली, अशा पद्धतीने तो झाला. तर नंबर ऑफ मेंबर जेवढे कमी दिलेले आहेत ते पुरेसे आहेत, तो तेवढे काय आहेत, पुरुष आहेत. तो देअरफॉर तुम्ही काय म्हणणार, M = 2J-3. M = हा मेंबर कोणते असतात, हे असतात प्रोव्हाइडेड. तुम्ही जे दिलेले आहेत मराठीत लिहायचं, सो हे प्रोव्हाइडेड आपण जे दिलेले आहेत ते राईट. आणि 2J-3 कोणते मेंबर आहेत, हे मेंबर आहे, हे पण मेंबरच आहेत. सो मेंबर रिक्वायर येते, मेंबर रिक्वायर कशासाठी रिक्वायर, परफेक्ट ट्रस्टसाठी. तर परफेक्ट ट्रस्टसाठी लागणारे जे काय आहेत हे मेंबर रिक्वायर लक्षात घ्यायचा. जो परफेक्ट ट्रस्ट असतो तो परफेक्ट ट्रस्ट नेहमी डिटर्मिनेट असतो. तर परफेक्ट ट्रस्ट जो काय आहे, परफेक्ट ट्रस्ट हा डिटर्मिनेट असतो. सो डिटर्मिनेट असतो. परफेक्ट ट्रस्ट काय असतो, परफेक्ट ट्रस्ट हा डिटर्मिनेंट असतो. ही बात लक्षामध्ये ठेवून घ्यायची. आता आपण बघूया परफेक्ट ट्रस्टची बात ठीक आहे, पण इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो आपण, राईट की नाही. परफेक्ट ट्रस्ट वगैरे ठीक आहे, पण इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो त्याच्याबद्दल पण आपण बघून घेऊया. ठीक. सो इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो आपण ते पण लक्षामध्ये घेऊन घेऊ. इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला, मेंबर काउंट करायचे आणि परफेक्ट ट्रस्ट आहे का इम्परफेक्ट ट्रस्ट आहे त्याच्याबद्दल सांगता येईल. ज्याप्रमाणे परफेक्ट ट्रस्ट सांगितलं त्याप्रमाणे आता इम्परफेक्ट ट्रस्टबद्दल बघूया. सेम इक्वेशन आहे आपल्याकडं, M 2J-3 हे दोघं काय बरं का, आपण मेंबर दाखवतो, आपण मेंबर हा प्रोव्हाइडेड दाखवतो, हा रिक्वायर दाखवतो. तो प्रोव्हाइडेड दाखवतो आणि इकडचा काय दाखवतो, रिक्वायर दाखवतो. आता इम्परफेक्ट ट्रस्टला जे काही आहेत ना, परीक्षेमध्ये तुम्हाला इम्परफेक्ट ट्रस्ट असं नाव नाही देते. ते काय देत असतात, ते म्हणतात अंडर रिजिड म्हणतात, ओव्हर रिजिड म्हणतात, कोलॅप्सिबल शब्द देतात. असे वेगवेगळे शब्द आपल्याला ते देत असतात. तो इम्परफेक्ट ट्रस्टलाच आपण म्हणतो डिफिशियंट ट्रस्ट.
इम्परफेक्ट ट्रस्ट, इम्परफेक्ट ट्रस्ट, याला इम्परफेक्ट ट्रस्ट. ठीक आहे. सो इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो बघा आता. इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो मी, जर का समजा मी दिलेले मेंबर आता माझ्या डोळ्यासमोर जे दिसत आहेत ते सफिशियंट नाही आहेत. डिस्टॉर्शन जो काय आहे, लोड आल्यानंतर जे काही शेप बदलणार आहे त्या शेपला ते काय करतात, वेगळा शेप बदलून जाणार आहे शेप, राईट की नाही. तो शेपला डिस्टॉर्शन शेपला रिजिस्ट करत नाही आहे. सांगायचं तात्पर्य काय होतं बरं का, तर आपल्याला काय दिसायला भेटत आहे की एम जर लेस दॅन 2J-3 असेल, राईट, मेंबर जे मी प्रोव्हाइड केलेले आहेत ते रिक्वायरपेक्षा काय कमी, तर रिक्वायरपेक्षा मेंबर जर का समजा कमी असेल तर याला काय म्हणून देत असतो आपण, रिक्वायर किती होते मला बघा, हा आहे रिक्वायर, राईट, हे आहेत प्रोव्हाइड. मी प्रोव्हाइड किती केलेत, कमी केलेत, आणि रिक्वायर किती आहेत आपल्याला जास्त गरज होती, दिलेत मी 3च, गरज होती 4ची, दिलेत मी 3च. त्यामुळे काय बरं का, त्यामुळे तो ट्रस्ट काही व्यवस्थित राहणार नाही, त्याचा शेप काही व्यवस्थित राहणार नाही, तो पडून जाईल, तो ट्रस्ट काय होऊन जाईल, तो पडून जाईल, तो कोलॅप्सिबल राहणार. सो इम्परफेक्ट ट्रस्ट म्हणजेच काय बरं का, की जे तुम्ही मेंबर प्रोव्हाइड केलेले आहेत ते पुरेसे नाही आहेत, जे मेंबर मी प्रोव्हाइड केलेले ते पुरेसे नाही आहेत, एक्सटर्नल लोडला रिजिस्ट करण्यासाठी ते मेंबर पुरेसे नाही आहेत, राईट. सो हे सफिशियंट मेंबर नाही आहेत. 2J-3 म्हणजे मला गरज होती एवढ्याची आणि मी दिलेले ते एवढे, त्यामुळे तो इम्परफेक्ट ट्रस्ट आहे. आणि इम्परफेक्ट ट्रस्टलाच आपण काय म्हणत असतो, इम्परफेक्ट ट्रस्ट इज नोन ॲज इम्परफेक्ट ट्रस्ट इज नोन ॲज, याला आपण म्हणतो अंडर रिजिड, इज नोन ॲज अंडर रिजिड और कोलॅप्सिबल ट्रस्ट. सो इम्परफेक्ट ट्रस्ट इज नोन ॲज अंडर रिजिड और कोलॅप्सिबल ट्रस्ट, त्याला कोलॅप्सिबल ट्रस्ट किंवा अंडर रिजिड ट्रस्ट आपण म्हणतो. इम्परफेक्ट ट्रस्ट इज नोन ॲज अंडर रिजिड और कोलॅप्सिबल ट्रस्ट त्याला म्हणत असतो, राईट. मग आता का बरं का, याला इथं काय वाक्य लिहिता येईल की त्याचा जो जॉमेट्रिकल शेप आहे तो व्यवस्थित येत राहत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, ते वाक्य याच्या पुढे एक वाक्य लिहून टाका. सो वाक्य काय लिहायचं इथं की इम्परफेक्ट ट्रस्ट जो आहे, इम्परफेक्ट ट्रस्ट कॅन नॉट प्रिव्हेंट geometrical distortion when loaded. म्हणजे लक्षात आलं का, जर त्याच्यावरती असला जर का ट्रस्ट असेल, ज्याच्या आपलं इम्परफेक्ट ट्रस्ट जर का असेल, त्याच्यावरती तुम्ही लोड जर लावला ना तर त्याचा जॉमेट्रिकल शेप मेंटेन राहणार नाही, तो बदलून जाईल, राईट की नाही. तो बदलून जाईल, कुठे होऊन जाईल, कोलॅप्सिबल आपण म्हणत असतो ते वाक्य म्हणून. इम्परफेक्ट ट्रस्ट ज्याला आपण अंडर रिजिड म्हणतो किंवा कोलॅप्सिबल म्हणत असतो, तो त्याचा शेप जॉमेट्रिकल शेप जो काही आहे तो मेंटेन करून ठेवत नाही. कॅन नॉट प्रिव्हेंट द जॉमेट्रिकल डिस्टॉर्शन वेन लोड आल्यानंतर, ठीक आहे. असा असतो आपला इम्परफेक्ट. आता गंमत बघा, परफेक्ट सांगितलं साईडला, इकडे इम्परफेक्ट सांगितला. तुम्हाला विचारतात की परफेक्ट ट्रस्टचं एक्झाम्पल सांगा, तर परफेक्ट ट्रस्टचं एक्झाम्पल तुम्हाला विचारतील की एकदम ट्रू परफेक्ट ट्रस्टचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर तो असतो ट्रँग्युलर शेप. पण कसा, लक्षात घ्या. आता इकडे परफेक्ट ट्रस्ट मी देतो, हा आपला आहे परफेक्ट ट्रस्ट. सो हा जो काही असतो त्रिकोण तुम्हाला जिथे दिसायला भेटला, तर त्रिकोण काय असतो, एक परफेक्ट ट्रस्ट असतो, एवढं लक्षामध्ये ठेवायचं, राईट. त्रिकोण काय असणार, तुमचा परफेक्ट ट्रस्ट असणार. आणि इम्परफेक्ट ट्रस्टमध्ये कसं उदाहरण देता येईल बघा, हा आहे आपला इम्परफेक्ट ट्रस्ट. बघा बरं का, इम्परफेक्ट ट्रस्ट कसं काय. आता तुम्ही जर बघायला गेलात तर इथं मेंबर किती आहेत, 1 2 3 4 मेंबर किती आहेत, 4. तर मी 4 मेंबर दिले आहेत, मग आता हे 4 मेंबर सफिशियंट आहेत का, बघा बरं का. तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की 4 मेंबर सफिशियंट आहेत की नाही. त्यासाठी आपण काय करणार, जॉईंट मोजतो. 1 2 3 4 4 जॉईंट आहेत, 4 ठीक आहे, 4 जॉईंट आहेत. किती झाले, 4 मधून जर तुम्ही बघायला गेलात तर 4 गुणिले तो 2J म्हणतो ना, 4 गुणिले 2 2J झाला -3, एकीच झाले 5. याचा अर्थ असा आहे, मेंबर मी प्रोव्हाइड केलेले 4, राईट. 2J-3 जे मला गरज किती द्यायची, 5ची, मी दिलेले किती आहेत, 4. याच्यामुळे मला काय दिसायला भेटेल, हा एक आपला इम्परफेक्ट ट्रस्ट असेल. मेंबर कमी लावून दिले, तुम्ही त्याला इम्परफेक्ट ट्रस्ट म्हणतात. सो हा इम्परफेक्ट ट्रस्ट आहे, याला डिफिशियंट ट्रस्ट पण म्हणतात, ठीक आहे. सो अंडर रिजिड म्हणा, कोलॅप्सिबल म्हणा, इम्परफेक्ट म्हणा किंवा डिफिशियंट म्हणा. डिफिशियंट म्हणजे काय, खूप कमी पडतो याच्यामध्ये, ठीक. सो डिफिशियंट ट्रस्ट हा काय झाला आपला, हा डिफिशियंट ट्रस्ट आहे, राईट. परफेक्ट ट्रस्ट हा कधी बनेल बरं का, आता डिफिशियंट कितीने बनतोय तो, जर समजा तुम्ही किती देताय, 4, तुम्ही देताय 4, लागते किती, 5ची गरज आहे. जर तुम्ही अजून एक देऊन दिला समजा असा डायगोनली, तर तुम्हाला नाही वाटत का तो परफेक्ट होईल, परफेक्ट झाला, तो परफेक्ट होऊन गेला. असा तिरपा जर का डायगोनली एक मेंबर मी लावून दिला, तर लोड आल्यानंतर तो आता त्याचा जॉमेट्रिकल डिस्टॉर्शन शेप जो काय आहे त्याला तो रिजिड करू शकतो, तो मेंटेन करू शकतो त्याचा शेप, राईट. म्हणजे लक्षात आलं का, बघा आता याचा त्रिकोण बनून गेला, लक्षात. तो त्रिकोण बनायला पाहिजे ॲक्च्युली. तो त्रिकोण जो असतो तो परफेक्ट ट्रस्ट असतो. त्रिकोण काय असतो, एक परफेक्ट ट्रस्ट असतो, हे लक्षामध्ये ठेवून घ्यायचं.
तर झालं हे झालं आपलं काय. सो इम्परफेक्ट ट्रस्ट. तर इम्परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो आपण त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. इम्परफेक्ट ट्रस्ट ऑर डिफिशियंट ट्रस्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगून दिलं. नंतर पुढे काय. सो हे त्रिकोण लक्षामध्ये ठेवायचे. त्रिकोण खूप इम्पॉर्टंट असतात. या त्रिकोणावरून उदाहरणं सॉल्व्ह करत असतात बाकीचे. तर बघू आता इथपर्यंत आलं. पुढे आता रिडंडंट ट्रस्ट. आता रिडंडंट म्हणजे काय बघा. रिडंडंट ट्रस्ट. आता रिडंडंट ट्रस्ट म्हणजे काय बरं का. रिडंडंट ट्रस्ट जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की काय परफेक्ट ट्रस्ट बनवण्यासाठी जे मेंबर मी दिलेले आहेत ना ते मेंबर जास्त होऊन गेलेत. परफेक्ट ट्रस्ट बनवायला जेवढे लागत होते ना त्याच्यापेक्षा मेंबर मी जास्त देऊन दिलेले आहेत. मेंबर मी काय दिलेत जास्त देऊन दिलेत. तो जो काही आहे तो परफेक्ट ट्रस्ट असणार. लक्षात घ्या. म्हणजे मी डायग्राम कशी बनवतो हे बघा. मी काय करतो ट्रस्ट दोन प्रकारचे परफेक्ट राईट आणि इम्परफेक्ट. परफेक्ट आणि इम्परफेक्ट. परफेक्ट कोणाला म्हणतो मी. सो परफेक्ट कोणाला म्हणणार मी. मेंबर जेवढे मी दिलेले आहेत जेवढे मी मेंबर दिले आहेत यम दिलेले मेंबर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2j-3 जर का असेल त्याला काय म्हणते ना आपण त्याला म्हणते ना आपण परफेक्ट. इम्परफेक्ट कोणाला म्हणणार मी. यम लेस दॅन 2j-3 जर का असेल त्याला. या इम्परफेक्टला नाव काय याला आहे डिफिशियंट राईट. डिफिशियंट अंडर रिजिड कोलॅप्सिबल असे नाव दिसायला भेटतात. आणि इकडे परफेक्टमध्ये जर का बघायला गेला तर इक्वल असेल बरोबर राईट की नाही. सो इक्वल जर का असेल तर आपण काय म्हणणार त्याला त्याचा शेप जो आहे मेंटेन करून ठेवलेला आहे. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूची बात करतो मी. समजा एम ग्रेटर दॅन 2j-3 आहे राईट. एम ग्रेटर दॅन 2j-3 तो परफेक्ट आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जे काय ना जॉमेट्रिकल शेप जो आहे त्याचा तो मेंटेन करून ठेवतोय. तो त्याचा जॉमेट्रिकल शेप जो आहे तो मेंटेन करून राहतो. त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. पण याला मी काय म्हणतो एम ग्रेटर दॅन 2j-3 जर का असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2j-3 जर का असेल तर मी काय बोलणार इक्वल टू असेल तर ओके. पण ग्रेटर दॅन जर का असेल तर त्याला म्हणतो मी रिडंडंट ट्रस्ट. रिडंडंट म्हणजे काय मेंबर जास्त होतात. रिडंडंट ट्रस्ट त्याला काय म्हणा मी रिडंडंट ट्रस्ट. ओके. एम इज इक्वल टू 2j-3 जर का असेल तर ओके आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. ना तुम्हाला कमी पडतायत मेंबर ना तुम्हाला जास्त पडतायत. एकदम ओके आहे. परफेक्ट ट्रस्ट आहे. तसा बी परफेक्टच आहे. दुसऱ्या केसमध्ये काय बोललो मी एम ग्रेटर दॅन इक्वल टू 2j-3 आहे. लक्षामध्ये काय येते परफेक्ट ट्रस्ट आहे. तो परफेक्ट ट्रस्ट आहे. एम ग्रेटर दॅन 2j-3 वाला काय परफेक्ट ट्रस्ट आहे परंतु रिडंडंट ट्रस्ट आहे राईट. रिडंडंट ट्रस्ट आहे आणि इनडिटर्मिनंट पण आहे. सो रिडंडंट पण आहे आणि इनडिटर्मिनंट पण आहे. इनडिटर्मिनंट आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. सो रिडंडंट जो असतो त्याला काय नाव देतो आपण रिडंडंटला म्हणतो मी ओव्हर रिजिड. तो ओव्हर रिजिड आहे. सो रिडंडंट म्हणजे काय बरं का ओव्हर रिजिड म्हणून देणार आपण. रिडंडंटला काय म्हणतो आपण ओव्हर रिजिड किंवा स्टॅटिकली इनडिटर्मिनंट ट्रस्ट. ओव्हर रिजिड अँड सो रिडंडंट ट्रस्ट इज ओव्हर रिजिड अँड स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. त्याला आपण स्टॅटिकली इनडिटर्मिनेट म्हणून देत असतो. तर आता एवढं डिस्कशन आपण करून टाकलेलं आहे राईट. डिस्कशन आपण काय केलं आहे लक्षामध्ये घ्या. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट दोघांना तुम्ही कंबाईनली बोलू शकतात. हे बघा मी तुम्हाला पहिली पण डायग्राम बनवून दिली. इथं पण डायग्राम बनवा. इथं तो प्रश्न का बनवत असतो कारण की त्याला माहिती मुलगा इथं कन्फ्युजन होतोय. तर त्यामुळे इथं कन्फ्युज व्हायचं काही कारण बिलकुल पण नाही आहे. समजून बुजून व्यवस्थित लिहू शकतो आपण. कसं आहे बघा. सो सगळ्यात अगोदर काय आहे ट्रस्ट ठीक आहे. ट्रस्ट आता ट्रस्ट कोणत्या प्रकारचे असतील आता दुसऱ्या पद्धतीने डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट. आता डिटर्मिनेटमध्ये काय डिटर्मिनेटमध्ये पण दोन आहेत. काय बरं का जर एम इज इक्वल टू 2j-3 असेल तो काय झाला डिटर्मिनेंट झाला. किंवा एम लेस दॅन 2j-3 असेल तरी पण काय असेल तरी पण डिटर्मिनेंट असेल. तो एम लेस दॅन ऑर इक्वल टू 2j-3 असेल तर काय असेल तो डिटर्मिनेंट असेल. बरोबर. डिटर्मिनेंट म्हणतो म्हणजे त्याला डिटर्माइन करता येईल राईट ना डिटर्मिनेंट. आणि इनडिटर्मिनेंट कोणाला म्हणतो मी एम ग्रेटर दॅन 2j-3 असेल तर त्याला म्हणतो मी इनडिटर्मिनेंट. मग तुम्हाला तो डिटर्मिनेंट ट्रस्ट आहे का इनडिटर्मिनेंट ट्रस्ट आहे असं विचारतोय का परफेक्ट आहे का इम्परफेक्ट आहे असं विचारतोय. तर डिटर्मिनेंटबद्दल अशा पद्धतीचा चार्ट लक्षात ठेवायचा आहे राईट. आणि परफेक्शनबद्दल ट्रस्ट परफेक्ट आणि इम्परफेक्ट. सो परफेक्ट आणि इम्परफेक्ट. आता परफेक्ट आणि इम्परफेक्टबद्दल काय लक्षामध्ये येईल बरं का. परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो मी. सो परफेक्ट ट्रस्ट जो आहे तो एम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2j-3 असेल राईट. परफेक्ट कोणाला म्हणतात तर जॉमेट्रिकल डिस्टॉर्शनला रोखतो ना
तो आला. मग जास्त मेंबर देऊन दिला तरी पण रोखतोय ना तो, इक्वल टू दिले काय तरी पण रोखतोय. ठीक, तो एम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2j - 3 वाला आला. आणि इकडे काय असेल, एम लेस दॅन 2j - 3. हा झाला आपला इम्परफेक्ट ट्रस्ट. राईट, इम्परफेक्ट ट्रस्टला डिफिशियंट ट्रस्ट, इम्परफेक्ट ट्रस्टला आपण अंडर रिजिड ट्रस्ट, डिफिशियंट ट्रस्टला आपण काय म्हणतो, आपण जे काय कोलॅप्सिबल ट्रस्ट म्हणत असतो. आणि परफेक्टमध्ये आता या परफेक्टमध्ये या परफेक्टमध्ये जर का तुम्ही आले तर परफेक्टमध्ये काय असेल, एम इज इक्वल टू 2j - 3. राईट, परफेक्ट तो आहेच. एम इज इक्वल टू 2j - 3 म्हणजे काय, याला म्हणणार आपण रिजिड. याला काय म्हणणार मी, रिजिड. याच्यामध्ये जर समजा एम ग्रेटर दॅन 2j - 3 असेल, ग्रेटर दॅन 2j - 3 असेल तर याला म्हणणार मी ओव्हर रिजिड. राईट, ओव्हर रिजिड. नंतर पुढे काय म्हणणार त्याला, ओव्हर रिजिड ट्रस्ट म्हणा. ठीक, किंवा रिडंडंट ट्रस्ट. रिडंडंट ट्रस्ट. तर एम ग्रेटर दॅन 2j - 3 असेल तर ओव्हर रिजिड किंवा रिडंडंट ट्रस्ट म्हणा. राईट, तो एम इज इक्वल टू 2j - 3 असेल तर रिजिड म्हणा आणि अंडर रिजिड. अशा पद्धतीने हा चार्ट तुम्हाला दोघं, याचा मागचा एक बनवला मी याचा DSIचा आणि याचा. ठीक आहे, हे दोघांना कंबाईनली तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता. बोला, क्लिअर आहे का इथपर्यंत? परफेक्ट ट्रस्ट कळतोय ना, परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो मी, त्याचा जॉमेट्रिकल डिस्ट्रॉयशन होणार नाही लोड आल्यानंतर, त्याचा शेप बदलणार नाही. मग जास्त मेंबर पण देऊन दिले तरी पण तो रोखू शकतो ना. मला सांगा तुम्ही, समजा आता काय दिसायला भेटत आहे, एखादं हे स्ट्रक्चर आहे. राईट, एखादं हे स्ट्रक्चर आहे, या अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे. आता हे त्रिकोण, हा त्रिकोण आला, याचा अर्थ 100% हा काय बरं का, हा जो आहे ना 100% परफेक्ट आहे, हा 100% काय परफेक्ट आहे. पण जर समजा मी अजून काही एक्स्ट्राचा जर का मेंबर लावून दिला, तर काही प्रॉब्लेम होणार नाही. जसं की आता इकडे घ्या, हे बघा, आता हा परफेक्ट ट्रस्ट होता, हा परफेक्ट ट्रस्ट होता. राईट, परंतु परफेक्ट ट्रस्ट होता आणि जर का मी याच्यामध्ये एक मेंबर अजून जास्तीचा लावून दिला तर आता बघा बरं का, आता काय दिसायला भेटेल, आता मोजून बघा. तर तुम्ही जर का कॅल्क्युलेशन करायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, 1 मेंबर, 2 मेंबर, 3 मेंबर, 4 मेंबर, 5 मेंबर आणि 6 मेंबर किती आहे, 6. राईट, ते इथं जॉईंट केलेले नाहीत बरं का, एकमेकांवरती ठेवलेले ते, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, हे 2 मेंबर आहेत. तो 6 मेंबर दिसायला भेटत आहेत. तो एम किती आला, एम इज इक्वल टू 6 आला. आता तुम्ही जर जॉईंट मोजले तर 1 जॉईंट, 2 जॉईंट, 3 जॉईंट, 4 दोन्ही किती आले, 8. तर 4 दोन्ही किती आले, 8. 8मधून मी काय करणार, -3. तर मला दिसायला काय वाटतं की मेंबर जेवढे मी दिलेले आहेत ना ते मेंबर आहेत 6. राईट, 8 - 3 गेले 5. तर याचा अर्थ असा आहे, दिलेले मेंबर मी जे आहेत ना ते जास्त देऊन टाकलेत. गरज होती 5चीच गरज होती, पण मी 6 देऊन दिलेत. याचा अर्थ मी काय करून टाकलं, त्याला रिडंडंट करून टाकलं, ओव्हर रिजिड करून टाकलं. म्हणजे ओव्हर रिजिड करून टाकलं म्हणजे काय, किती पण लोड येऊ द्या त्याच्या जिओमेट्रिकल शेपमध्ये चेंज होणार नाही. म्हणजे हा सुद्धा काय आहे, हा सुद्धा परफेक्ट आहे. हा परफेक्ट ट्रस्ट आहे, परंतु काय आहे, रिडंडंट आहे. सो परफेक्ट ट्रस्ट रिडंडंट आहे, अशा पद्धतीने बोलणार. परफेक्ट ट्रस्ट ओव्हर रिजिड आहे, रिडंडंट आहे, अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. बोला, क्लिअर झालं का तुम्हाला? राईट, अशा पद्धतीने हे असतं. तर याला तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. सो दिस इज अबाउट द वाट. आता तुम्ही म्हणाल की स्टॅबिलिटीबद्दल काय मेन्शन करावं, सेम आहे जे अगोदर तुम्ही आता हे प्रकार सांगून दिले. परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतो, इम्प्रेस्ड. आता स्टेबल आणि अनस्टेबलबद्दल जर बोलायला गेलात तर आपली स्टोरी सेमच असते. कशी बरं का, सगळ्यात अगोदर तुम्ही DSI काय फाइंड आउट करून घ्या. DSI जर DSI 0पेक्षा जर का कमी असेल तर आपण म्हणून देणार तो काय, अनस्टेबल आहे. पक्का तो काय आहे, अनस्टेबल आहे, ओव्हरऑल अनस्टेबल आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, सो DSI इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन जर का समजा 0 असेल तर आपल्याला सांगता येणार नाही. मग आपण एक्सटर्नलकडे जाणार. DSI एक्सटर्नल जर का समजा लेस दॅन 0 असेल तर एक्सटर्नली तो काय आहे बरं का, सो एक्सटर्नली तो अनस्टेबल आहे. परंतु जर का समजा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर का असेल तर मला सांगता येणार नाही, तर मी इंटरनलीकडे जाणार. इंटरनलच्या केसमध्ये बी सेम, जर का DSI इंटरनली जर का लेस दॅन 0 असेल तर मी अनस्टेबल बोलणार. पण DSI इंटरनली जर का समजा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर मला सांगता येणार नाही. मला काय करावं लागेल, मला पुढे जाऊन त्याला काय करावं लागेल, व्हिज्युअलायझेशन इन्स्पेक्शन मला चेक करावं लागेल. राईट, तर या पद्धतीने आपण सेम स्टॅबिलिटीचा चेक इथं घ्यायचा आहे. तो जो तिकडचा आहे सेम इथं पॅरलल कॉन्क्रीटचा तो जो चेक होता सगळा चेक इथं तुम्हाला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याची डायग्राम परफेक्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला DSI तुम्हाला डिटर्मिनंट विचारते का इनडिटर्मिनंट विचारते, हे सगळं लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं. आता आपण बघणारे पुढे मेथड ऑफ द ॲनालिसिस. सो नो मेथड ऑफ द ॲनालिसिस. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारेल तो ते की परफेक्ट आहे का इम्परफेक्ट ट्रस्ट आहे. लक्षात घ्यायचं, परफेक्ट ट्रस्ट कोणाला म्हणतात ते सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलं आहे मी. तर वाटल्यास एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून सांगा मला. सांगा बरं का रे, परफेक्ट ट्रस्ट असेल का? बघताच उत्तर यायला पाहिजे. हा परफेक्ट ट्रस्ट आहे का, कारण की बघा त्रिकोण 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 त्रिकोण. आता जर का समजा मला
आता जर का समजा मला अजून एक त्रिकोण बनवायचा असेल तर मी काय करणार बरं का, याच्या पुढं समजा अजून मला याच्या पुढे एक त्रिकोण बनवायचा असेल तर मला काय लागेल, मला लागेल एक जॉईंट आणि मला लागेल 2 मेंबर, राईट की नाही. मला किती लागतील, एक जॉईंट, या जॉईंटच्या ठिकाणी किती लागतील, 2 मेंबर लागतील, राईट. सो 2 मेंबर मला लागून जातील. एवढी गोष्ट मला परफेक्ट लागणार आहे. लक्षामध्ये तर तुम्हाला किती लागतील, 2J, राईट ना. प्रत्येक जॉईंटच्या ठिकाणी तुम्हाला 2 मेंबर लागतील. हा जॉईंट आहे ना, या जॉईंटच्या ठिकाणी इथं एक मेंबर लागतील, राईट. तेव्हा तो काय बनेल बरं का, एक परफेक्ट बनून जाईल. पुढे त्याच्या पुढचा अजून एक मला हे काढायचं आहे ट्रँगल. तो काय लागेल बरं का, हा एक जॉईंट तर एक जॉईंटला मला किती मेंबर लागतात, 2 मेंबर लागत असतात, राईट. सो 2 मेंबर मला लागत असतील, राईट. तर प्रत्येक ठिकाणी मला जी गरज निघते ती 2 मेंबरची गरज निघत आहे. तर 2 मेंबर मला जास्तीचे लागत असतात. अशा पद्धतीने आपण जे काय आहे तो फॉर्म्युला याच्यानुसार बनवलेला असतो. ठीक आहे, तो कळाला का तुम्हाला. हा जो काही आहे हा परफेक्ट असेल. याचा तुम्ही शोधून पण बघू शकतात ना. मेंबर मोजून काढा, रिॲक्शन मोजून काढा, 2J - C करून टाका, तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे. तो उदाहरण आपण जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला अजून जास्त आयडिया येऊन जाईल त्याची. नाऊ मेथड ऑफ ॲनालिसिस. तुला कळालं का काही याच्या मागचं. ठीक आहे, तो मेथड ऑफ ॲनालिसिस आपल्याकडे 4 आहेत. हे परीक्षेमध्ये एकदा विचारले गेले, कोणत्या तरी हलकी परीक्षेमध्ये विचारले, राईट. 3 आणि 4 विचारलं होतं. खालीलपैकी पद्धती कोणत्या आहेत ॲनालिसिस करायच्या, ट्रस्टला ॲनालिसिस करण्याच्या पद्धती, राईट. तर मग आपण आता काय करणार बरं का, मेथड ऑफ जॉईंट आहे आपल्याकडं. मेथड ऑफ जॉईंट आहे आपल्याकडं. मेथड ऑफ सेक्शन आहे आपल्याकडं. मेथड ऑफ सेक्शन आहे. ग्राफिकल मेथड आहे. टेन्शन कोएफिशिएंट मेथड. या 4 पद्धती आपल्याकडे आहेत. झाल्या तो ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता उचलू आपण पहिली मेथड आहे आपली, मेथड ऑफ द जॉईंट. तो पहिली मेथड आपण कोणती घेणार आहोत, मेथड ऑफ जॉईंटची. तो मेथड ऑफ जॉईंट आपण पद्धत घेऊन घेऊ. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून टाकू. मेथड ऑफ जॉईंट ही बेसिक आहे, तो सगळ्यांना जमायला पाहिजेच ती. तो फर्स्ट मेथड घेतो आपण, मेथड ऑफ जॉईंट. आता मेथड ऑफ जॉईंटबद्दल काय बरं का, तर मेथड ऑफ जॉईंटबद्दल आपल्या लक्षामध्ये काय येत असतं की आपल्याला काय करायचं आहे, जॉईंट जे आहेत प्रत्येक जॉईंटच्या ठिकाणी आपण अननोनच्या बेसिसवरती किती अननोन आहेत त्याच्या बेसिसवरती आपण काय करणार, सॉल्व्ह करणार, ॲनालिसिस करणार. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे काय बरं का, तुम्ही मला सांगा प्रत्येक जॉईंटला नोन किती असतात आपल्याकडं, नोन असतात जॉईंटचे इक्विलिब्रियम इक्वेशन. तर जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात बरं रे, जॉईंटला ट्रस्टचे जे काही जॉईंट आहेत त्या ट्रस्टच्या जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात, 2. किती असतात, 2. तो ट्रस्टच्या जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन असणार 2. तो प्रत्येक जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन मला 2 दिसायला भेटत आहेत. मला जर का समजा 2 इक्विलिब्रियम इक्वेशन जॉईंटला असेल, कोणत्या जॉईंटची बात करतो मी, हे बघा, तो ट्रस्टमधला कोणता पण जॉईंट घ्या बरं. समजा तुम्ही असा काहीतरी ट्रस्ट आहे, हा जॉईंट झाला. प्रत्येक जॉईंट जर बघायला गेला तर तुम्हाला एक कॉन्करंट फोर्स सिस्टम तयार होताना दिसायला भेटते. बघा इथं पण तिथे दिसायला भेटते काय मला, की समेशन ऑफ मुवमेंटची जो काही इक्वेशन आहे ना ते काही कामाचं नाही, युजलेस आहे. म्हणजे माझ्याकडे अवेलेबल इक्वेशन प्रत्येक जॉईंटच्या ठिकाणी किती, 2 2 2 2 2 2, राईट. पण जर मला म्हटलं कोणी एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी सांग, तर मी काय करणार बरं का, त्यावेळेस लक्षात घ्या, त्यावेळेस रिॲक्शन किती घेईल मी, इथं रिॲक्शन आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 1, तो 3 रिॲक्शन तेव्हा असेल बरं का. लक्षात घ्या, तेव्हा 3 रिॲक्शन असतील, 3 इक्विलिब्रियम इक्वेशन असतील. तर तुम्हाला DSE विचारत असेल तर तेव्हा काही रिकामा काम करायचं नाही. तेव्हा सरळ रिॲक्शन जेवढे असतील त्याच्यामधून तुम्ही इक्विलिब्रियम इक्वेशन 3 मायनस करायचं, R - 3 करायचं. जेव्हा तुम्हाला DSI एक्सटर्नल विचारतोय तेव्हा. ठीक आहे. हां, तर ही झाली बात. मग आता आपण काय करणार बरं का, सेम आहे. आता आपण ट्रस्टचे जेवढे एक्झाम्पल घेणार त्याच्यामध्ये आपण DSI पण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण DK पण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्या लक्षामध्ये गोष्टी जास्त राहतील. त्याच्यापुढे पण फ्रेम वगैरे येईल, ट्रेस वगैरे येईल, ते आकृत्या येत असताना आपण प्रत्येक वेळेस DSI आणि DK फाइंड आउट करतच राहायचा, तर जेणेकरून ती गोष्ट आपल्या सोबत चालत राहील. बघा मग आता, सो फर्स्ट ऑफ मेथड इज व्हॉट, मेथड ऑफ जॉईंट. आता मेथड ऑफ जॉईंटच्या ठिकाणी काय करायचं असतं बरं का आपल्याला. मेथड ऑफ जॉईंटच्या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला जे काही ट्रस्ट दिलेला आहे त्या ट्रस्टच्या ठिकाणी तुम्ही पहिले काय फाइंड आउट करा, तर तुम्ही जे काय आहे तुम्ही सपोर्टच्या रिॲक्शन फाइंड आउट करा. तो सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करा. कशाच्या मदतीने, बाय युझिंग इक्विलिब्रियम इक्वेशन. तर इक्विलिब्रियम इक्वेशनच्या मदतीने सपोर्टची रिॲक्शन फाइंड आउट करून घ्या, राईट. इक्विलिब्रियम इक्वेशनच्या मदतीने सपोर्टची रिॲक्शन पहिले फाइंड आउट करून घ्या. आता पुढे जाऊ आपण.
आता मला काय करायचं बरं का, आता विचार करा, आपल्याकडे प्रत्येक जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती आहेत, 2. जर 2 माझ्याकडे इक्वेशन असतील ना, तर मी 2च अननोन शोधू शकतो. 2पेक्षा जास्त जर का अननोन आले तर मला शोधता येणार नाही. तर 2च अननोन आहेत माझ्याकडे, तर 2 जर का समजा अननोन असतील तर मी 2च इक्वेशनच्या मदतीने सॉल्व्ह करणार. तर लक्षात आलं. तर आपण काय बोलतो बरं का, तर लक्षात घ्या, इथं लिहा, आयडेंटिफाईड द जॉईंट ऑफ स्टार्ट, की कोणता जॉईंटपासून मी सुरुवात करू. आयडेंटिफाईड द जॉईंट ऑफ स्टार्ट इन सच अ वे दॅट number of unknown at any joint should not be more than 2. असा जॉईंटपासून सुरुवात करा, अशा जॉईंटपासून सुरुवात करा की ज्या ठिकाणी काय, अशा जॉईंटपासून सुरुवात करा की जिथं अननोन 2च असायला पाहिजे. काय आहे ते आपण डिस्कशन करणार आहे. ठीक, बस. मग आता काय करायचं, अप्लाइड 3 नंबर, applied equilibrium equation at a joint, applied equation of equilibrium at joint of step 2. ठीक आहे, तो ऑफ स्टेप 2 म्हणजे काय, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 हे दुसरं आहे. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेट अननोन फोर्स झालं, अननोन फोर्स ॲट जॉईंट. सेम असं करत जायचं आहे, सगळ्या ठिकाणी असंच फिरत राहायचं आहे. अँड पुढे जाऊन काय करणार आहे, फाइंड दी ऑल फोर्सेस इन मेंबर अँड मेक टेबल. मेक टेबल, फायनल टेबलच्या स्वरूपात मांडावं लागत असतं. या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. झालं. मग चला एक एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पलच्या पद्धतीने गोष्टींना समजून घेऊया. चला बघा बरोबर. तो डायग्राम दिली मला या पद्धतीची. सो दिस इज दी इकडे आहे 4 मीटर, इथं आहे 4 मीटर. सो 4 हे आहे 4 मीटर. इकडे लावला आहे फोर्स 10 किलो न्यूटनचा. आपल्याला याला सॉल्व करायचं आहे बाय जॉईंट मेथड ऑफ जॉईंट. कॅल्क्युलेट द मेंबर फोर्स, कॅल्क्युलेट दी रिॲक्शन अँड मेंबर फोर्स बाय जॉईंट मेथड ऑफ जॉईंट मेथड. ठीक आहे, तो हा 4 आहे, हा पण उभा पण 4 आहे, 10 किलो न्यूटनचा फोर्स लावून दिला आहे. सगळ्यात अगोदर पहिली स्टेप काय म्हटली तुम्हाला, तुम्ही काय करा की त्याच्या रिॲक्शन फाइंड आउट करा. पण रिॲक्शन फाइंड आउट करण्याच्या अगोदर आपण एक काम करून घेऊ, याचा DSI आणि DK बघून घेऊ. तो DSI सांगा बरं का मला, याचा DSI किती येईल रे. अननोन मायनस नोन करून काढू शका, अननोन मायनस नोन करा, नाही तर आपल्या पद्धतीने काढा. इथे किती असतात, 2. इथे किती असतात, 2. 1 आणि 2 तो 4 मधून इक्विलिब्रियमची इक्वेशन किती आहे, तर 2. 4 मधून 2 गेली तर किती राहील, इथं राहतील 2. ठीक, तर मला 2 माहीत पडले म्हणजे हा माहीत पडला. आता पुढे जाणार या जॉईंटला जर का आले तर काय असेल बरं, एक तर सापडून गेला, 1 आणि 1 2. तर 2 मधून 2 गेली तर किती असणार, 0 माहीत पडले म्हणजे सापडून गेले. पुढे जर गेलो तर काय बरं का, तर या ठिकाणी इथे 1 आहे, 1 इकडचा माहीत पडला आहे 2. तर 2 मधून 2 गेली तर पण किती असेल, 0 राहील. तो 0 राहील, हा पण सापडून गेला. आता 3 सापडून गेले, सगळे सापडून गेले तर किती असेल, 0 -2 इथे किती असेल, -2. सो -2 किती उत्तर येते बरं का, 2 मधून 2 गेले 0. याचा आता DSI किती येतो याचा, सो DSI इज इक्वल टू 0. चला DK सांगा मला, DK किती आहे. इथे एक फ्रीडम होतं तो म्हणजे थिटा, पण थिटा हा डिपेंडंट थिटा हा जो काय हा इंडिपेंडंट नाही आहे, तो डिपेंडंट आहे, तो घेणार नाही मी. म्हणजे इथे फ्रीडम किती आहे, 0. इथं फ्रीडम किती आहे, 0. इथं फ्रीडम 0 आहे. इथं जर का आला तर किती फ्रीडम आहे बरं का, इथं तर या ठिकाणी X आणि Y 2 फ्रीडम आहेत, रोटेशनला घेणार नाही. इथं फ्रीडम किती आहे, इथे एकच फ्रीडम आहे. इथे किती फ्रीडम आहे, 2 फ्रीडम आहेत. किती झाले, 5 फ्रीडम. तर आपल्याला दिसायला भेटतील की याच्यामध्ये किती फ्रीडम आहेत, 5 फ्रीडम आहेत. सो डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत, 5. क्लिअर झाला का. सो डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 5.
नंतर पुढे जाऊ. सो आता आपण रिॲक्शन कॅल्क्युलेट करा. आता रिॲक्शन सांगा मला किती येईल. चला, इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून रिॲक्शन फाइंड आउट करून दाखवा. पहिले इक्वेशन समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. इथं उभी रिॲक्शन असेल, आडवी रिॲक्शन पण असेल. सो देअरफॉर याला मी म्हणून देतो. आता काय काय दिसायला भेटेल बरं का. याला म्हणू आपण R1, याला म्हणतो आपण R2. तो काय करणार बरं का, इक्वेशन काय बनणार, इथं तर रिॲक्शन फक्त उभीच राहणार. याला R1 म्हणतोय, R2 म्हणतो, याला R3 म्हणून देतो. सो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 जर वापरलं तर काय म्हणता येईल रे मला म्हणता येईल की R2 चालला आहे समजा इकडं आणि आपण चालला आहे समजा इकडं. तर मी म्हणणार R2 + 5 इज इक्वल टू 0. याचा अर्थ R2ची व्हॅल्यू काय होऊन जाते, -5 किलो न्यूटन. राईट. म्हणजे याचा अर्थ काय बरं का, की R2 जो काही आणि जो बाण मी इकडे दाखवलेला ना, हा बाण मी उत्तर काढला आहे, बाणचा मला -5 येतोय. म्हणजे ॲक्च्युली हा बाण जर का मी इकडे दाखवला असता ना, तर मी 5 लिहून टाकलं असतं, मध्ये नंतर करू. पण R2ची व्हॅल्यू आता किती आलं, 5 किलो न्यूटन आलं. आता मी काय करणार बरं का, समेशन ऑफ एफ ऑफ वाय करतो. समेशन ऑफ एफ ऑफ वाय करा. समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर केलं तर वरती जाणारा हा आहे R1 प्लस वरती जाणारा काय R3 आहे. परंतु यांना रोखणारा कोणी आहे का वरून, व्हर्टिकल फोर्सेस रिॲक्शन 2 दिसायला भेटतात. तो इज इक्वल टू काय असेल, 0. हे इक्वेशन आपलं बनवून गेलं. सो R1 + R3 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला, R1 इज इक्वल टू -R3. R1 इज इक्वल टू -R3. हे इक्वेशन बनलं, हे एक इक्वेशन बनून गेलं. पुन्हा जाऊन आता काय करणार बरं का, एखाद्या ठिकाणी कुठेतरी मुवमेंट घेतो. कुठे मुवमेंट घेतो बरं का, या पर्टिक्युलर ठिकाणी मुवमेंट घेतो. या पर्टिक्युलर ठिकाणी कुठेतरी एका हिंजला किंवा रोलरला आपण काय करून घेऊ, मुवमेंट घेऊन घेऊ. मग सांगा बरं का, मुवमेंट घेऊन काय येते. सो मुवमेंट जर तुम्ही घेतली तर काय येईल बरं का रे, बघा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथं मुवमेंट घेत आहेत ना, सो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दिसतावर परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो देअरफॉर चाललाय असा फिरतोय, येणारा इज इक्वल टू जाणारा करा त्याच्यानुसार. तो असा जाऊन असा घुमून येईल म्हणजे क्लॉकवाईज येईल. देअरफॉर 5 इंटू उभं अंतर किती आहे, 4. हा झाला येणारा. राईट. अजून दुसरा फोर्स कोणता आहे, याच्यामधून जाणारे सगळे 0 झाले. हवाला उरला आहे एक रिॲक्शन. सो हा कसा फिरतोय बरं का, हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. हा रिॲक्शन बघा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. देअरफॉर मी काय म्हणणार, 5 इंटू 4 इज इक्वल टू R3 इंटू 8. का, कारण की ही फोर्स असा चालला आहे आणि याच्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, 4 आणि 4 8. सो देअरफॉर काय येईल बरं का, 5 इंटू 4 इज इक्वल टू R3 इंटू 8. सांगा बरं का रे, R3ची व्हॅल्यू किती येते, R3ची व्हॅल्यू किती येते. 2.5 येते का R3. एक मिनिट हां, काहीतरी चुकलं का माझ्याकडून. ओके हां, इथं 5 लावला ना मी. हां ठीक आहे चालेल. तो इथं 5 लावला, तो 2.5. सो R3 पॉझिटिव्ह येतोय. जर R3 पॉझिटिव्ह असेल तर R1 काय येईल, मग R1 काय येईल लक्षामध्ये घ्या. R1 R2 कुठे घेतलं आहे मी, इथं R1 आहे, इथं R2 आहे, इथं R3. हे लक्षामध्ये घेऊन घ्या तुम्ही. सो R1 किती येऊन गेला मग आता, R1 किती आला, -5. R1 किती आला, -5. मग आता फायनली आपण डायग्राम जी बनवणार ती डायग्राम कशी बनेल बघा रे. बघा, हा होता R1 राईट, हा होता R2. व्यवस्थित डायग्राम बनवतो. आता मी जे मायनस आहेत ना, त्याची डायरेक्शनच बदलून टाकतो. जेव्हा मी त्याला अजूम केलं होतं, याला असं अजूम केलं होतं, याला असं अजूम केलं होतं, पण याची व्हॅल्यू बी निगेटिव्ह आली, याची व्हॅल्यू पण निगेटिव्ह आली. याचा अर्थ त्यांना मी ना असं दाखवायला पाहिजे. राईट. आणि याला किती म्हणायला पाहिजे आता, हा किती आला, हा वरती होता बाण, तर हा तर पॉझिटिव्ह झाला. हा जो काही आला हा आपला पॉझिटिव्ह आला. हा किती आला बरं का, R3 किती आला, 5 किलोमीटर. हा R3 किती आला नाही, हा 5 किलो, R3 किती आला, 2.5 किलोमीटर का, 2.5. हा 2.5 आला. हा खालचा पण किती आला, 2.5 आला. आणि इकडचा किती आला, आडवा किती येणार, 5 येईल का, किती येईल, हा आडवा किती आला, 5. लक्षात. पण मी बाण त्याचा दाखवला होता, पण मायनस व्हॅल्यू आली ना. मायनसचा मिनिंग काय होत असतो, की तुम्ही चुकीचा बाण दाखवला आहे, त्याला पलटून घ्या. मग पलटून घेतला आणि अशा पद्धतीने दाखवून दिला 5. आणि आपण मायनस आला होता, याला पलटून घेतला बाणला, अशा पद्धतीने. मग आता फायनल स्ट्रक्चर आपलं असं बनते. फायनल स्ट्रक्चर आपलं कसं बनते, असं बनते. सो ABCD. बोला इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला, ते मुवमेंट काढण्यामध्ये पुन्हा सांगू इथून. हे तर फर्स्ट इयरचं आहे. सांगा रे इथपर्यंत क्लिअर आहे का. हो. चला पुढे.
सो आता आपण काय करूया, याला सॉल्व करायला सुरुवात करून टाकू. डायरेक्ट बांध दाखवतो काय हे करत, असा बांध, सॉरी. ए बी सी डी. आता उचला. आता तुम्हाला अगोदर बोलले दुसरी स्टेप काय आहे की असा जॉईंट उचला की जिथं दोनच अननोन असतील. जिथं काय असतील, दोनच अननोन असतील. मग दोनच अननोन असतील असा जॉईंट कुठे बरं का, असा जॉईंट कुठे. तर तुम्ही म्हणणार जो काही सुरुवात करत असतो आपण ए पासून करतो, हा ए वाला आहे, राईट की नाही, ए वाला. जर मी एला उचललं तर खरंच दोन अननोन आहेत का सांगा बरं का, सांग बरं का कुलदीप, भागेश्वरी. जर का मी समजा एला उचलला तर दोन अननोन, राईट ना. हे बघा, हा पण माहिती आहे मला, हा पण मला माहिती आहे. तो हा जो काही आहे हे दोन मला माहीत नसतील ना, हे दोन मला माहीत नसतील. तर त्यामुळे मी एला घेतो, तो जॉईंट एला घेतला. सो ॲट अ जॉईंट एच्या ठिकाणी काय आणि दिसायला भेटेल, तो जॉईंटला बाहेर काढून आणायचा, त्याची फ्री बॉडी डायग्राम बनवून टाकायची. सो इकडे जो फोर्स असेल याला म्हणणार मी FAD. इकडे जो काही असेल याला काय म्हणणार मी, याला म्हणणार मी FAB. लक्षात घ्या, बाणं कधी पण जर मी समजा या पॉईंटच्या अलीक इकडे दाखवतो, याचा अर्थ कुठे जातात बरं का. हे म्हणजे मी काय अजूम करून घेतो माहिती आहे का, टेन्शन अजूम करून घेतो. तर तुम्ही पण काय करायचं, जॉईंटच्या अवे फोर्स अजूम करायचा. जॉईंटच्या अवे फोर्स असणं किंवा क्रॉस सेक्शनच्या अवे फोर्स असणं म्हणजे टेन्शन असणं. जॉईंटच्या अवे असणं किंवा क्रॉस सेक्शनच्या अवे असणं म्हणजे टेन्शन असणं. म्हणजे मी टेन्शन अजूम करून घेतलेलं आहे. हा आहे 2.5 आणि हा आहे 5. क्लिअर, ही वाली डायग्राम बनते. आता महत्त्वाचा पॉईंट काय उरतो की यार अँगल किती असेल. आता बघा, ही बाजू किती आहे, ही बाजू आहे 4, ही बाजू इथून इथपर्यंत किती आहे, इथपर्यंत आहे 4, राईट. टोटल आहे ती 8, पण तिथपर्यंत किती आहे ती 4. सो ही आहे 4, ही आहे 4. मग हे अँगल किती असेल रे, हा अँगल आणि हा अँगल किती असेल, अँगल किती असेल 45. तो 45चा अँगल आहे, हा 45चा अँगल, हा 45चा अँगल. याचा अर्थ हा 45चा अँगल असेल, 45चा. चला मग आता आला आपला जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन असतात दोनच फक्त. समेशन ऑफ f(x) करा, समेशन ऑफ f(y) करा. तो समेशन ऑफ f(y) x करून टाकू, काय निघेल बरं का, काय निघेल. सो दिसायला भेटते मला, हा चालला इकडं, सो इकडे चालला आहे म्हटल्यावर FABचा कॉम्पोनंट इकडे राहील. काय येईल बरं का तो कॉम्पोनंट. सो हा हिरवा पेनवाला काय येईल, FAB अँगलवाला, सो cos 45, राईट. सेम स्टोरी इकडे जाईल, एक इकडच्या डिरेक्शनमध्ये काय असेल तो FAB sin 45. अशा पद्धतीने चालले जातील. सो एबीला मी, हा जो काही लालवाला AB होता त्याला मी काय करून टाकला, त्याला मी रिझॉल्व करून टाकला दोन याच्यामध्ये, त्याला मी कट करून टाकणार. झाला आता, कारण की तिरपे माझे काही कामाचे नसतात, आडवे आणि उभे आपले कामाचे असतात. तिरप्याला काढून टाकला, त्याला रिझॉल्व करून टाकला, झाले. मग आता तो आडवे आणि उभी दिसायला भेटत. आता ओव्हरऑल मग आता तुम्ही समेशन ऑफ f(x) वापरा आणि f(y) वापरा बरं का, काय येते. सो समेशन ऑफ f(x) जेव्हा मी वापरतो ते इक्वेशन काय बनते बरं, f(x) जेव्हा वापरतो तेव्हा सगळं खुडखाड करावं लागणार. चला, तो काय बनतंय, समेशन ऑफ f(x) इज इक्वल टू, हा चालला इकडे FAD, लाल कलर बघा त्याचा खाली FAD होता, FAD हा वाला, प्लस तिकडे कोण जाते अजून, प्लस तिकडे चाललं FAB cos 45. तो cos 45 लिहून टाकू, cos 45 जसा तसा. हा चालला इकडे, तिकडे जाणारा इज इक्वल टू, तिकडे जाणारा इज इक्वल टू इकडे येणारा कोण कोण आहेत, तर इकडे येणारे आहेत 5, इकडे येणारा काय 5 आहे. तो 5 एकटा त्या दोघांना बॅलन्स करून घेतोय, 5 एकटा त्या दोघांना बॅलन्स करून घेत आहे. हा झाला इक्वेशन नंबर 1. आता मी इक्वेशन 2 काढणार. सो इक्वेशन 2 काय असेल, समेशन ऑफ f(y) इज इक्वल टू 0. ते जर अप्लाय केलं तर काय, वरती जाणार इज इक्वल टू खाली येणार आहे. वरती जाणार कोणता आहे, FAB sin 45 इज इक्वल टू 2.5. तर तुम्ही मला सांगा FABची व्हॅल्यू किती असेल, FAB sin 45 इज इक्वल टू 2.5. सो देन FAB इज इक्वल टू हाऊ मच, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. सो FAB इज इक्वल टू काय, FAB किती येते 3.5, राईट ना. तर 3.85, तो किती येते ते लिहून घ्या, 3.85 समथिंग येते.
आता तुम्ही लक्षामध्ये आलं की यार ए बीची व्हॅल्यू किती आली, मेंबरमधला फोर्स शोधून टाकला आपण डायरेक्ट, याच्यामधला फोर्स शोधून टाकला आणि उत्तर पॉझिटिव्ह येते, याचा अर्थ मी टेन्शन अजून केलं आहे ना, म्हणजे 100% याच्यामध्ये काय असेल, टेन्शन असेल. याच्यामध्ये काय असेल, टेन्शन. टेन्शन म्हणजे जॉईंट आणि क्रॉस सेक्शनपासून अवे असणं, जॉईंट आणि क्रॉस सेक्शनपासून काय असणं, अवे असणं. तो एफ ए बी जर का तुम्ही फाइंड आउट करून टाकला तर मला तुम्ही सांगा ना, एफ ए बी जर तुम्ही फाइंड आउट करून टाकला समजा, तर एफ ए बी जर का टाकला, एफ ए बी जर का इथं टाकला तर ए डीची व्हॅल्यू किती येते हे इक्वेशनमध्ये टाका. याला सोप्या पद्धतीने पण सॉल्व करता येईल ना. कसा, 2.5 होऊन जाईल, राईट. सो 2.5 पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते, एफ ए डीची. हां, तर एफ ए डीची व्हॅल्यू जी काय आहे ती पण काय येते, पॉझिटिव्ह येते. तर ती पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह होऊन जाते, तर ते पण पॉझिटिव्ह येते. याचा अर्थ मी काय करतो बरं का, तो एफ ए डीची व्हॅल्यू जी आली, एफ ए डीची व्हॅल्यू काय करा, इथून काढलेला जो ए बी आहे याच्या टाकून त्या कॉस 45 करून टाका, इज इक्वल टू 5 करून इक्वेशन बनवून एफ ए डी इज इक्वल टू येतो समथिंग 2.5. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर का आपल्या झाल्या समजा, तर मला लक्षामध्ये येऊन जाईल की जी फायनल डायग्राम बनत होती ती कशी बनेल बरं. आता ती डायग्राम कशी बनवून जाईल, तर तुम्ही काय काय शोधून टाकला, जे शोधलं असेल ते लिहून टाकू इथं. 3.8 समथिंग होता, राईट. आणि एफ ए डी किलो न्यूटन, आणि दोघं काय पॉझिटिव्ह आहेत, आणि पॉझिटिव्हला आपण अजून करून चालतोय समजा, ते एक टेन्शन आहे. सो दोघं काय पॉझिटिव्ह आलेत ना, तो टेन्शन. कारण की सुरुवातीलाच मी पॉईंटच्या अवे दूर केलं, हे केलं होतं ना, मी टेन्शन अजून करून चालू होतं ना, व्हॅल्यू पॉझिटिव्ह आला म्हणजे टेन्शनच असेल ते, म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शनच होते. ठीक आहे. मग आता ए बी मेंबरमध्ये ओव्हरऑल काय होतं, टेन्शन होते. मग टेन्शन होते म्हणजे काय, आता पुढचं बघा, पुढचा जॉईंट घेतो मी आता. पुढचा जॉईंट कोणता घेतो आहे, हा वालावरचा. हा जर मी जॉईंट आणला इथून, ते हा काय होईल बरं काय, हा चालला गेला इकडं, हा चालला जाईल इकडं, हा इकडे जाईल. आता बघा, हा तर हा प्रॉपरली आपण शोधून टाकला आहे. हा बघा, याच्यामधलं काय असतो, हा जो मेंबर ए बी मेंबर, त्या ए बी मेंबरमध्ये फक्त काय टेन्शन आहे. टेन्शन असेल म्हणजे काय, जॉईंटपासून अवे बांध दाखवावा लागेल, आणि त्याची व्हॅल्यू मी काढून टाकली. ए बीची व्हॅल्यू मी किती काढली, मी जवळ 3 पॉईंट समथिंग काढलेली आहे, 3.8 वगैरे काहीतरी काढलेली आहे आपण ती, राईट. 3.8 वगैरे आपण काहीतरी काढलेली आहे. तर मग आता लक्षामध्ये येते काय, की जर समजा हवाला डायग्राम जर बघायला गेलं, अजून इथं आहे फोर्स होता 5. हा जॉईंट मला वापरता येईल का, हा मला माहिती आहे, हा मला माहिती आहे, मला वापरता येईल, राईट की नाही, हा मला वापरता येईल. मग मला सांगायचं अँगल किती बनतोय रे, इथं किती असेल 45, इथे पण किती असेल 45. हे लॉजिकने कळते बरं का, 5वी 6वीमध्ये नाही जाणार आपण, लॉजिकने कळते ते 45 आहेत. मग चला लावा आता. तर या ठिकाणी जर बघायला गेला, त्याचं नाव काय आहे, या फोर्समधलं याला बी दाखवतो मी, टेन्शन दाखवतो, राईट. याला पण टेन्शन दाखवतो. या फोर्सला म्हणतो मी ए बी डी, एफ बी डी, फोर्स इन द बी डी मेंबर, अँड हा काय, फोर्स इन द बी सी मेंबर, बी सी मेंबर. चला कॅल्क्युलेट करा. समेशन ऑफ तिरपी आपले काही कामाचे नाही, तिरप्यांना आडव्याने उभे करून टाकू. सो 3.8 काय होता, 3.8 काय परफेक्ट कुलदीप, काय व्हॅल्यू होती, 3.08 आहे का, 3.53. 3.53 आहे का, ओके 3.53 आहे, ठीक आहे 3.53. आता पुढे जर बघायला गेलो तर काय होतं बरं का, लक्षामध्ये येते, या तिरपा आपल्या काही कामाचं नाही, याला आडवण उभं करावं लागेल मला इकडच्या डिरेक्शनमध्ये, इकडच्या डिरेक्शनमध्ये. मग अँगल चिटकून आहे याला, तो देअरफॉर हा काय येईल, तो 3.53 एवढं काढायची पण जरूरत नसते. तर जर तुम्ही अँगल बी घेतला तरी चालतो. 3.53 इंटू कॉस ऑफ 45, कॉस ऑफ 45 हा चालला इकडं, राईट. आणि याचा उभा कॉम्पोनंट इकडे देईल 3.53 साईन ऑफ 45, हा गेला. हा तिरपा पुन्हा उरलेला आहे, याचा जाईल इकडं, हा किती देईल बरं का. सो एफ बी सी अँगल त्याला चिटकून आहे, कॉस ऑफ 45, राईट, कॉस ऑफ 45. आणि इकडे पुन्हा येईल तो काय, एफ बी सी साईन ऑफ 45, हा गेला निघून, राईट. मग काय काय राहते बरं का, आता तुम्ही जर काय समजा एफ ऑफ एक्स वापरला तर एफ ऑफ एक्स कसं बनणार, जाणारा इज इक्वल टू इकडचा, इज इक्वल टू इकडचा. मग काय करणार, इकडे काय इकडे आहे 5, इकडे आहे एफ बी सी कॉस 45, कॉस एफ बी सी 45, या दोघांची सम दाखवा, राईट. इज इक्वल टू 3.53 कॉस 45, राईट, इज इक्वल टू 3.5 कॉस 45 करा. सांगा बरं काय याच्यावरून काय भेटते तुम्हाला, याच्यावरून काय भेटते तुम्हाला, एफ बी सीची व्हॅल्यू भेटते का, सांगा एफ बी सीची व्हॅल्यू किती येते. एफ ऑफ एक्स वापरला आणि एफ ऑफ वाय काय बनेल बरं का, हा खाली जाणार आहे दोघं, या दोघांची बेरीज खाली जाणारी, वरती यांना कोण रिड्यूस करते, कोणी नाही, 0.
तर या खालच्यांना हे खालचे इज इक्वल टू 0 करून टाका. याच्यावरून तुम्हाला काय भेटून जाईल बरं का. सो FBDचं इथे FBD होता ना पुन्हा. हे बघा हा 1 आहे, हा 2 आहे, पुन्हा FBD पण आहे, 3 आहे तिथं. 1 2 3 खाली चाललेत. 3 खाली चालले, त्याला कम्पेअर करा 0 सोबत कम्पेअर करून टाका आणि उत्तर सांगा मला किती येते. FBC आणि FBD सांगा. काढता येते का बेसिकला जो पुन्हा. FBC 3.53 येतं. FBC 3.53 येतं. ठीक आहे 3.53 येतं. तो 53 मायनस आहे का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह येईल तो. निगेटिव्ह आहे. याचा अर्थ मी टेन्शन घेतलेलं आहे, परंतु तो काय आलेला आहे, तो जो काय आहे तो मी टेन्शन घेतलेला आहे, पण तो जो काय आहे तो काय आलेला आहे, तो निगेटिव्ह आलेला आहे. सो देअरफॉर इथं मी व्हॅल्यू काय लिहितोय, FBC इज इक्वल टू मायनस 3.53 किलो न्यूटन. राईट. तो मायनस जे मायनस असेल तर मायनसमध्ये लिहून घ्यायचं. पुढं अजून FBDची व्हॅल्यू किती येईल. FBDची व्हॅल्यू किती आणली, 0 येते का बघा. 0 येते. सो FBD काय येणार आहे, FBD 0 येणार आहे. तुमच्या कॅल्क्युलेशनवर करा, FBD काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला एवढं कॅल्क्युलेट करायला कधी लावतच नाही तो परीक्षेमध्ये. तुम्हाला 0 फोर्स मेंबरचं उदाहरण विचारतो, त्यामुळे याच्यावरती त्यामध्ये घुसायची गरज नाही. तर बेसिक लेवलला उदाहरण कोणत्या लेवलला जाऊन विचारतात ना, त्याचं लॉजिक डेव्हलप करायचं. राईट. एवढे मोठे उदाहरण देत नाही तो बघताच उत्तर तुम्ही कसं काढणार याचे उदाहरण देत असतो तो. ठीक आहे. सो FBD किती आला, 0. तो FBD 0 आला. आता आपण जाणार जॉईंट सीला. सो जॉईंट सीला आपण शेवटच्या जॉईंटला जाऊ. जॉईंट सीला जर का समजा मी गेलो तर काय दिसायला भेटतं बरं का आपल्याला. जॉईंट सीला गेलो तर सो जॉईंट सीला जर तुम्ही गेलात तर काय बरं का तिथं बघा, अशी रिॲक्शनचा बाण होता, टेन्शन दाखवावं लागेल. राईट. BC काय आली व्हॅल्यू, तर BCची व्हॅल्यू काय आणली आपण, कंप्रेशन आणलेली. सो कंप्रेशन आणली ना, पण मी टेन्शनच अजून करतो. कंप्रेशन जरी आणलेली असेल ना, मी टेन्शनच अजून करतो फक्त व्हॅल्यू किती घेतो, मायनस 3.53. लक्षात घ्या. जर तुम्ही टेन्शनच दाखवत असणार ना, मग मायनसचं चिन्ह दाखवा. आणि जर समजा तुम्ही असं दाखवत असणार ना, असं दाखवणं म्हणजे चुकीचं, याला पुन्हा बाहेर काढावं लागतं इकडे ट्रान्समिसिबिलिटी लावून. त्यामुळे टेन्शनच दाखवा, पण व्हॅल्यू किती घ्या, मायनस 3.53 घ्या. तर जी व्हॅल्यू आलेली तीच व्हॅल्यू घ्यायची. राईट. जी व्हॅल्यू आली तीच व्हॅल्यू घ्यायची, पण टेन्शन दाखवून द्यायचं. हे टेन्शन आलं. मग करा आता सॉल्व याला. हा आहे 45. इकडचा आहे F, इकडचं किती आला F समथिंग किती तो F काय BD आहे का, FDC. हा FDC आहे. राईट. हा वाला तुम्हाला माहिती आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही काढून घेतलेली आहेत. त्याला रिझॉल्व करा, आडवा उभा समेशन ऑफ F वापरा, F लावा आणि सांगा बरं किती उत्तर येते. सो ही मेथड ऑफ जॉईंट आहे. किती आला FCD, बघा. BC मेंबरमध्ये कॉम्प्रेशन आहे, त्यानंतर लिहू आपण 2.5 येतं. 2.5. तो FCD किती येते, 2.5 किलोमीटर येते. हे तुम्हाला जमायला पाहिजे. राईट. मग चला आता पुढं, तो आता टेबल बनवा. इकडे आहे मेंबर, इकडे आहे फोर्स इन किलोमीटर. चला AB मेंबरमध्ये किती फोर्स होता बरं का. AB मेंबरमध्ये किती फोर्स होता, तुम्ही म्हणणार 3.53 किलोन्यूटन होता. किलोमीटरवरती ब्रॅकेटमध्ये लिहून टाकतो म्हणजे थ्रोटली याची गरज नाही पडणार. परंतु 3.53 AB मेंबर टेन्शनमध्ये होता का कॉम्प्रेशनमध्ये होता, व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली ना. सो टेन्शनमध्ये. नेक्स्ट पुढं AD मेंबर पण शोधला होता तुम्ही. ADची व्हॅल्यू किती आली होती, 2.5. सो पॉझिटिव्ह आली होती, याचा अर्थ तो पण टेन्शन अजून केला होता. पॉझिटिव्ह आला तो टेन्शनच असेल. BD होता 0 फोर्स मेंबर. BC जो होता तो आपला कंप्रेशन मेंबर होता. 3.53 एवढं जे काही होतं फोर्स होता आणि कंप्रेशन मेंबर होता. लास्टवाला काय CD किती होता, 5. CD 5 होता, पण पॉझिटिव्ह होता ना. CD हां पॉझिटिव्ह होता तो 2.5 टेन्शन. क्लिअर झालं काय. सो 2.5 3.53 2.5 अशा पद्धतीने तिघं फोर्स येत आहेत.
असा तक्ता तुम्हाला शेवट फायनली करून घ्यावा लागत असतो. ते झालं. आता आपण तीच डायग्राम घेऊया आणि आपल्याला डोकं लावता येते का डोकं लावून बघूया की डोकं लावून काय करतील बघा. बघा गंमत बघा. विचार करा तुम्ही, जर का समजा याला इकडे असा ताणला, असा जर का ताणला तर तुम्हाला नाही वाटत का रे हा बी आणि सी याच्यामध्ये कंप्रेशन येईल. बघा कॉमन सेन्सची बात आहे, तो कंप्रेस होईल ना. जर समजा या जॉईंटला तुम्ही इकडे जर का ताणला तर हवाला काय होईल बरं का, पाय वरती उचलायचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली हे वरती उचलायचा प्रयत्न करेल, रिॲक्शन खाली लागेल. बघा हा वरती असं जर का तुम्ही ताणणार ना तर रिॲक्शन नक्की खाली लागेल ना. खाली असं धरून ठेवेल, नको बाबा वरती जाऊ नको म्हणून, त्यामुळे रिॲक्शन इकडे लागेल. पुन्हा जर का इकडे ओढत असेल तर नक्कीच रिॲक्शन इकडे लागेल. हे सरळ कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. आणि पुन्हा जर का समजा मेंबर इकडे खाली कंप्रेस करतोय तर रिॲक्शन कशी लागेल, अशी लागेल. मग रिॲक्शनच्या डायरेक्शन इथून कळून जातात की नाही, सरळ कळत आहेत की नाही. राईट. पुन्हा जर का समजा तुम्ही याला असं ताणताय तर हवाला मेंबर कंप्रेशनमध्ये जातोय, नंतर हवाला मेंबर जो आहे हा वरती ताणला जातोय, हा पण ताणला जातोय. राईट. पुढे काय होईल बरं का, जेव्हा मी असा ओढायला जातोय सगळे जे काही सगळे अख्खेचे मेंबर याला सोडून अख्खे टेन्शनमध्ये जातील. अख्खे मेंबर कशामध्ये जातील, सगळेचे सगळे हा फक्त एकटा जो काही आहे हा वाला मेंबर कॉम्प्रेशनमध्ये जाईल. अशा पद्धतीची कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. तर कोणी जे काही आहेत डायग्रामवरती फोर्स कसा लागलेला आहे त्याच्यानुसारच उत्तर काढून घेत असतात. तर हे लॉजिक आहे, याच्यानुसार तुम्ही काढू शकता. तुला लक्षामध्ये असं जर का समजा करत होतं बाबा, आता हा खाली कंप्रेस होत असेल तर अशी रिॲक्शन लागेल. हा जो काही असा तो वरती हा जो काही वरती उचण्याचा प्रयत्न करत रिॲक्शन खाली लागेल. हा जो काही इकडे ओढतोय त्यामुळे इकडे रिॲक्शन लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे लॉजिकली. सो नेक्स्ट इज व्हॉट, हे झालं. तर अशा पद्धतीने झालं. तो बघा बरं का, अजून आपण उदाहरण घेऊ बेसिक लेवलला. फक्त उदाहरण म्हणजे आपण आता कॅल्क्युलेशन नाही करणार, फक्त आपण जनरल बघूया. समजा असा ट्रस तुम्हाला देऊन दिलाय, याच्यासाठी जर का समजा असा काहीतरी लोड लावून दिला असेल तर आता तुम्हाला मी विचारतोय की कोणत्या मेंबरमध्ये कंप्रेशन आणि कोणत्या मेंबरमध्ये टेन्शन येईल. विचार करा. याला जर का समजा असं मी दाबतोय तर हा मेंबर कंप्रेस नाही होणार का. हे बघा, हे दोघं मेंबर काय होतील बरं का, हे दोघं मेंबर कंप्रेस होतील. हे दोघं मेंबर काय होतील, कंप्रेस होतील. हे दोघं मेंबर कंप्रेस होतील. पण लक्षात घ्या, हा जो काही ना हवाला इथं जेव्हा फोर्स लावते हवाला, इथं तर पॅक आहे ना, इकडे जाईल ना इकडे जाईल. परंतु हवाला पाहिजे ना ट्राय करेल इकडे जायचा. बघा इकडे जायचा ट्राय करेल, इकडे जायचा ट्राय केला, इकडे रिॲक्शन पण नाही. त्यामुळे हा मेंबर काय होईल बरं का, ताणला जाईल. याच्यामध्ये टेन्शन फोर्स तयार होईल. माहिती आहे का, क्लिअर होते का. तर जर समजा तुम्ही वरून असा फोर्स लावतायत ना तर हे जे आहेत ना हे कंप्रेस होत आहेत, हे कंप्रेस होत आहेत, सरळ कंप्रेस होत आहेत टू आर द जॉईंट दाखवतोय. राईट. तर आपण काय आहे, आपण कंप्रेस होतोय, आपण टू आर द जॉईंट दाखवतोय. परंतु हा पाय जो आहे ना, हा पाय इकडे जायचा प्रयत्न करतोय पण हा त्याला जाऊ देत नाही. म्हणजे याच्यामध्ये टेन्शन येते, हे टेन्शन आहे. तर असे बेसिक लेवलला डायग्राम विचारून घेत असतात, सरळ लक्षामध्ये राहायला पाहिजे. क्लिअर झालं हे क्लिअर झालं काही डायग्राम. चला पुढं. आता दुसरी कंडिशन कोणती बघा. समजा इथं रोलर लावलाय, इथं हिंज लावून दिलाय. राईट. सो रोलर लावलाय, हिंज लावलाय, इथं फोर्स लावलाय काही. तर आता चला सांगा बरं रे, तुम्ही मला सांगा रिॲक्शनच्या डायरेक्शन सांगा, रिॲक्शनचे डिरेक्शन सांगा. याला ए म्हणतो, याला बी म्हणतो. रिॲक्शनचे डिरेक्शन कसे असतील. तुम्ही म्हणाल याला जर तिकडे ताणत असेल ना तर 100% याच्यामध्ये काय येईल, कंप्रेशन येईल. ही गोष्ट तर क्लिअर आहे. कंप्रेस होईल खाली, रिॲक्शन कशी लागेल अशी. हा पुढे जायचा प्रयत्न करायचा, रिॲक्शन आडवी कशी लागेल अशी. आणि नंतर पुढे काय होईल बरं का, उठण्याचा प्रयत्न कर, रिॲक्शन कशी लागेल खाली अशी. हे एक बेसिक गोष्ट आहे. मॅक्झिमम वेळेस असं घडणारच आहे, असं घडणार आहे. आता जेव्हा तुम्ही त्याला ताणणार आहे ना, याला जर का ताणणार तर याच्यामध्ये टेन्शन येईल, याच्यामध्ये बी टेन्शन येईल. बोला क्लिअर आहे का. याच्यात कंप्रेस, बाकीच्यामध्ये इकडे टेन्शन येईल. या सरळ छोट्या परीक्षेमध्ये असले क्वेश्चन विचारून घेत असतात. राईट. तर त्याला सॉल्व करून टाईम वाया घालण्याची जरूरत नाही आहे. लॉजिकने पण तुम्ही सॉल्व करू शकतात. आलं लक्षात. आता हे काय करू आपण जे की ना एक ब्रिज ट्रस घेऊ. आता हे सगळे रूट ट्रसबद्दल डिस्कशन होतं की असं जनरली घडत असतं. तर आपण आता काय काम करू आपण आता जे की आपण एक ब्रिज ट्रस घेऊ आणि ब्रिज ट्रसनुसार आपण बघूया काय विषय होतोय. सो ब्रिज ट्रस घेऊ. तर ब्रिज ट्रसची केस काय होईल बरं का, मी असा एक ब्रिज ट्रस काढून दाखवतो. हा जो एक ब्रिज ट्रस असणार आहे ना, हा एक इकडेसारखं काम करतो. हा एक ब्रिज ट्रस जो काही आहे आपला, हा एक बीमसारखा काम करत असतो. ठीक आहे. सो बीमसारखा काम करतो. राईट. ते बघा, हा अशा पद्धतीने आहे. हा P2 समथिंग आणि इथं मी लावला आहे कुठेतरी, इथं P1 लावतो. समजा इथं जॉईंट आहे. हां
अशा पद्धतीची कहाणी दिसायला भेटत आहे. आता इथे जर बघायला गेलं ना, हा कोणता आहे आपला, हा ब्रिज ट्रस आहे. सो ब्रिज ट्रस, आता जो ब्रिज ट्रस आहे म्हणजे खूप जास्त लांब दिसायला भेटतोय. ब्रिज ट्रस जो आहे एक बीमसारखा ॲक्ट करणार आहे. जर तो एक बीमसारखा ॲक्ट करणार याचा अर्थ तो असा ॲक्ट करणार आहे, राईट, तो असा ॲक्ट करणार आहे. जर समजा बीमवरती असे फोर्सेस जर का ॲक्ट करत असतील तर काय दिसायला भेटतो तो बीम आपल्याला. बघा याला बीमला मी 3D असं दाखवतो, समजा 2 डायमेन्शन दाखवतो, फक्त अशा पद्धतीने दाखवतो. तर बीम आपला असा असेल, याच्यासाठी समजा इथं पॉईंट लोड लागतोय, इथं पण पुढे कोणतरी खाली ओढते. तर तुम्हाला नाही वाटत का हा बीम जो काही आहे हा अशा पद्धतीने डिप्लेक्ट होईल, नाही ना, अशा पद्धतीने. म्हणजे वरती काय येते, वरती जर बघायला गेलं तर काय, वरती काय येते कॉम्प्रेशन, खाली काय येते टेन्शन. तर या पद्धतीची कहाणी दिसायला भेटते. तर सेम मला काय दिसायला भेटत असतात की जे काही हे टॉपचे कॉर्ड असतात, हे टॉपचे कॉर्ड, हे टॉपच्या कॉर्डमध्ये काय होऊन जातं, इथं कंप्रेशन आलेलं आहे, तो टॉपच्या कॉर्डमध्ये काय येईल, कंप्रेशन येईल. आणि बॉटमच्या कॉर्डमध्ये नेहमी 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 टेन्शन राहील. इन्क्लाइनबद्दल आपल्याला काही माहीत नाही, परंतु जो काही आपला ब्रिज ट्रस आहे त्याच्या टॉप कॉर्डमध्ये कंप्रेशन असतं आणि बॉटम कॉर्डमध्ये नेहमी टेन्शन असते, नेहमी टेन्शन असते. बोला क्लिअर आहे पॉईंट, क्लिअर आहे काय. तुम्ही जर का समजा याला वाक्याच्या स्वरूपामध्ये लिहायचं असेल तर लिहू पण शकता, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे, हे झालं. नंतर पुढे आता बघा, आता इथं जर बघायला एक नवीन ट्रस देतो, त्याच्याबद्दल आपण बघूया. थोडं वेगळं आहे, ठीक आहे, थोडं वेगळं आहे. कशा पद्धतीने तो बघा, मला असा ट्रस देऊन दिला आहे. मेथड ऑफ जॉईंट झाली बरं का रे, त्याचे उदाहरण घेऊ आपण नंतर. तर मेथड ऑफ जॉईंटची आयडिया देऊन दिली तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला एक ट्रस दिलेला आहे. जॉईंट 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 जॉईंट, हे सगळे जॉईंट आहेत. जॉईंट 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 जॉईंट, धीस आर ऑल पिन जॉईंट. ठीक आहे, हे सगळे पिन जॉईंट आहेत. आता फोर्सेस दिलेत मला यांनी, फोर्सेस दिलेत यांनी मला इथं 10. ठीक आहे, इथं असेल काहीतरी, आपलं कॅल्क्युलेशन नाही करायचं. फक्त तुम्हाला सांगतोय मी, इथं आहे काहीतरी W, राईट, इथं पुन्हा काय, इथं काहीतरी P आहे. सो इथं पुन्हा P आहे. असे 3 फोर्सेस लावून दिलेत. इकडून पण लावून द्या वाटलं असतं, इकडून बी P लावून द्या. ठीक आहे, असू द्या, काय डायमेन्शन असतील त्यांचे असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता याला मला सॉल्व करायचं आहेत, याला मला सॉल्व करायचं आहे. तुम्ही मला सांगा बरं का, जर का समजा इथं तुम्ही बघायला गेलात तर मला एक सांगा तुम्ही की हा या ठिकाणी तुम्हाला इक्विलिब्रियमची इक्वेशन किती येतं. आपण काय करूया, आपण काय करतोय बरं का, आपण त्यांच्या रिॲक्शन फाइंड आउट करायला जातोय. तर रिॲक्शन फाइंड आउट करायला मी जातोय, परंतु मला बघावं लागेल रिॲक्शन किती आहे. तुम्ही म्हणाल इथं 1, इथं 2, 3, 4 रिॲक्शन आहेत, पण इक्विलिब्रियमची इक्वेशन किती असतात आपल्याला एक्सटर्नल काढण्यासाठी 3. 4 मधून 3 गेले किती, 1, म्हणजे 1 अननोन असेल. पण नाही, लक्षात घ्या, इथे काय दिसायला भेटतंय आपल्याला, इधर बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटतं, इथं 2 रिॲक्शन, इथं 2 रिॲक्शन आहे. आपला काय बरं का, हा इथं जर बघायला गेलात ना हावाला, तो हा जो काही एक जॉईंट आहे हा एक हिंज सारखा बिहेव करतो. लक्षात घ्या, हा एक हिंज सारखा बिहेव करतो. म्हणजे कसा माहिती आहे का, म्हणजे कसा, हा बघा, हा एक दगड आहे, इकडचा एक दगड आहे आणि इकडची एक साखळी आहे. या साखळीला काय केलं आहे, दगडला बांधून ठेवले. तो इथं एक रिॲक्शन, इथं एक रिॲक्शन, इथं एक रिॲक्शन, इथं एक रिॲक्शन, इथं एक आहे साखळी, तो हिंज आहे. त्यामुळे मला दिसायला भेटेल की यार ही जर का समजा इथं हिंज असेल, त्या हिंजमुळे मला एक्स्ट्राचं एक इक्वेशन भेटेल. लक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एक्स्ट्राचं एक इक्वेशन भेटेल. तर एक्स्ट्राचं इक्वेशन जर का मला इथून भेटत असेल, इथून मला एक्स्ट्राचं इक्वेशन जर का मला भेटत असेल, तर माझ्याकडे किती इक्वेशन होऊन जातील माहिती आहे का, 3 इक्वेशन तर ऑलरेडी होते, परंतु इथून मला एक इक्वेशन भेटून जाईल, 4 इक्वेशन मला भेटतील. तो 4 अननोन, या रिॲक्शनच्या 4 अननोन आहेत. रिॲक्शनच्या जे काही आहेत, इथं 2, 4 रिॲक्शन अननोन आहेत आणि इक्विलिब्रियम इक्वेशन किती आहेत माझ्याकडे 4. त्यामुळे मला रिॲक्शन काढता येतील. तर रिॲक्शन काढणं काही अवघड नाही, रिॲक्शन मला काढता येतील. तर इथून मी तुम्हाला एकच आयडिया देतोय की बाबा असं स्ट्रक्चर जर का आलं तर तुम्हाला गोंधळण्याचा प्रयत्न करतील ते. इथं पण एक हिंज असते, एवढं लक्षात ठेवायचं. एक दगडासारखा बिहेव करतो, इथली एक तुम्हाला एक्स्ट्राची रिॲक्शन भेटून देईल, ती वाली बात आपण केलेली आहे. ठीक, एवढी डायग्राम काढून फक्त इथं काय लिहायचं आहे की आपल्याकडे इक्विलिब्रियमची इक्वेशन, रिॲक्शन काढण्यासाठी रिॲक्शन इथं 4 आहेत, इक्विलिब्रियमची इक्वेशन पण 4 आहेत, रिॲक्शन निघून जातील. सो रिॲक्शन निघून जाते. नाही तर तुम्हाला बघा, जर का समजा काही दिलं नसतं आणि तुम्ही जर का इथं विचार केला की यार हे काय आहे नेमकं, तर तुम्ही एक्स्ट्राचं इक्वेशन जर का घेतलं नसतं तर तुमच्याकडून रिॲक्शन निघणार नाही. तुम्ही मध्ये घुसणारच नाहीत. जर रिॲक्शन निघाली तर मध्ये कसं काय शिकणार आपण, बरोबर का, ती वाली बात. किंवा दुसरा असा कोणताच जॉईंट नाही, बघा कोणताच जॉईंट नाही की त्या जॉईंटमध्ये तुम्हाला सुरुवात करता येईल. दुसरा कोणताच जॉईंट नाही की तिथून तुम्हाला घुसता येईल, बघून घ्या वाटल्यास. ठीक,
सो दिस इज अबाउट द वाट. तो पुढे जाऊ आता. पुढचा आहे आता सम ट्रिक्स. सो सम ट्रिक्स. झिरो फोर्स मेंबर म्हणून आपण. झिरो फोर्स मेंबर कसे ओळखावे. तो झिरो फोर्स मेंबर कसे ओळखायचे त्यासाठी आपण काही ट्रिक्स काढून घेऊ. याची तयारी बघा, कोणते पण एसे टॉस सॉम जे काही असेल याची तयारी फक्त आणि फक्त प्रॉब्लेम किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करूनच होत असते. ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करून म्हणजे स्वतः सॉल्व्ह करून नाही, शिकवणारा जो काही आहे त्याच्याकडून. ठीक आहे. जो सॉल्व्ह करतो त्याच्याकडून, तर त्याच्याकडून आपल्याला ते कळायला भेटत असते. सम ट्रिक. पहिली ट्रिक काय म्हणलं. इफ टू नॉन लिनियर मेंबर if two non-linear member are meeting at a joint and subjected no external force or reaction, then both member have zero force. चला मिनिंग समजून घ्या. काय म्हणले बरं का, की जर समजा दोन नॉन कोलिनियर मेंबर एकमेकांना जुळले असतील आणि त्यांच्या जॉईंटला जर का कोणता पण एक्सटर्नल फोर्स किंवा रिॲक्शन नसेल तर ते दोघं फोर्स काय असणार. झिरो फोर्स मेंबर असणार. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय बरं का बघा. समजा हा जॉईंट आहे आपला, इकडे ट्रस असेल काही, तर हा आपला जॉईंट आहे. मला लक्षामध्ये काय येते माहिती आहे का, की या जॉईंटला दोन नॉन कोलिनियर, बघा आता कोलिनियर आहेत का, कोलिनियर म्हणजे असे मेंबर आहेत का, ते हा इकडे आणि हा इकडे असे मेंबर आहेत का, नाही. हे जे काही येत नाही नॉन कोलिनियर आहेत. आणि या जॉईंटच्या ठिकाणी वरून कोणता फोर्स लागलेला का, तो नाही. कोणत्याही प्रकारचा फोर्स लागलेला नाही आहे. ना रिॲक्शन आहे ना कोणता फोर्स या जॉईंटला लागतोय. त्यामुळे या जॉईंटला चिटकलेले जे कोणी मेंबर असतील ना, ते मेंबर काय असतील, आपले झिरो फोर्स मेंबर असतील. लक्षामध्ये. एखादा जॉईंट असा जॉईंट आहे ज्याला दोन मेंबर कनेक्टेड आहेत आणि ते दोन मेंबर नॉन लिनियर आहेत. राईट. आणि त्या जॉईंटला कोणत्याही प्रकारचा फोर्स लागत नाही आहे, ना रिॲक्शन आहे ना फोर्स आहे. तर हे दोघं काय असतील आपले, हे काय असेल आपले झिरो फोर्स मेंबर असतील. क्लिअर झालं का. झिरो फोर्स मेंबर असतील. झिरो फोर्स मेंबर आपण याला बोलत असणार. ठीक आहे. याला समजून पण घेऊ शकतात, एवढी की बात नाही. जसं की काय कसं समजून घ्यायचं. समजा बघा, समजा इकडे लागतोय 5 किलो न्यूटनचा, इकडे लागतोय समजा F 60 डिग्रीनं. आता मला सांगा बरं का, याला जर तुम्हाला बोललो मी याला इक्विलिब्रियममध्ये बनवून दाखवा, तर याला इक्विलिब्रियममध्ये बनवता येणार नाही. तुम्ही म्हणाल कसं काय. बघा गंमत. हा जो की F आहे, या Fला मी असा रिझॉल्व करणार. याचा F cos 60 जो आहे याला एकमेकांना बॅलन्स करून घेतील आडवे. पण उभा जो फोर्स आहे त्याला बॅलन्स कोण करणार. लक्षामध्ये. तर याच्यामध्ये जर का समजा कोणता बी एक न्यूटनचा बी फोर्स आला ना, तरीसुद्धा हा जे ना हालचाल करेल. हा इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही. इक्विलिब्रियममध्ये राहणं म्हणजे शांत राहणं. म्हणजे शांत राहील का, नाही. म्हणजे याचा अर्थ असं पॉसिबलच नाही की याच्यामध्ये बी फोर्स असावा आणि याच्यामध्ये फोर्स असावा. या दोघांमध्ये फोर्स काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे, तरच तो शांत राहील, तरच तो करायला शांत. नाही तर याच्यामध्ये फोर्स आणि याच्यामध्ये फोर्स असं जर का असलं तर ते शांत राहणारच नाही, ते इक्विलिब्रियममध्ये राहणार नाही. तुम्ही करून बघा. ठीक आहे. ते वाली बात झाली. सो नॉन कोलिनियर फोर्स कधी ची बॅलन्स राहणार नाही. ठीक आहे. ही वाली बात झाली. पुढे काय. सो आपण आता नेक्स्ट इज व्हॉट. सो दुसरा नियम. If three members are meeting at a joint, at a joint, out of which two are collinear. And joint is subjected to no external force or reaction. Then non-collinear member has zero force.
force and collinear member have equal force. काय मिनिंग होतं याचा माहिती आहे तुम्हाला. बघा, जर एका जॉईंटला 3 मेंबर मीट होत आहेत, त्याच्यापैकी 2 जे आहेत ना ते 2 कोलिनियर आहेत आणि तिसरा हा नॉन कोलिनियर आहे, तर मग हे जे की 2 कोलिनियर आहेत ना त्यांच्यामध्ये सेम फोर्स राहतो आणि जो तिसरा जो ना तो 0 फोर्स राहतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला कळून जाईल. तो जो काय ना तो 0 मध्ये राहील तरच इक्विलिब्रियम मेंटेन होणे, तर होणार नाही. करून बघा ना. हे बघा, तो काय बोललो मी, समजा एक पर्टिक्युलर जॉईंट आहे ट्रसचा, इकडे फोर्स चालला, इकडे फोर्स चालला, इकडे एक फोर्स दाखवतो, राईट. तर आता काय होईल बरं का, जर तुम्ही बघायला गेलात तर हा कोलिनियर जो आहेत ना, इकडे F1 जर असेल ना तिकडे पण F1 असायला पाहिजे, म्हणजे ओरिजिनल डिरेक्शनमध्ये तो इक्विलिब्रियममध्ये राहील. आता जर का समजा मी इथं याचं जे का तिरप्याला जर का समजा रिझॉल्व करून टाकला, तिरपा असो का पॉईंट कसा पण असू द्या, फक्त काय म्हणतोय मी की दोन फोर्सेस जे काय आहेत ना, 2 मेंबर एकमेकांना कोलिनियर आहे, तिसरा नॉन कोलिनियर आहे, तर तिसरा नॉन कोलिनियरवाला 100% काय असणार, 0 फोर्स मेंबर असणार. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघून द्या, तुम्हाला कळून जाईल की हा 0 असला तरच ती सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये राहणार, नाही तर राहणारच नाही, राईट की नाही. का? कारण की याचे 2 कॉम्पोनेंट दिले, वरती एक किल आणि आडवा एक किल. आडव्या तर समजून घेऊ, ठीक आहे, बॅलन्स होऊन जाईल, परंतु वरचा बॅलन्स कोण करणार, त्यामुळे ते मोशनमध्ये येऊन जाईल. इक्विलिब्रियममध्ये राहील का, तो नाही राहणार. तर त्यामुळे त्याला इक्विलिब्रियममध्ये राहायचं जर का असेल त्या मेंबरमध्ये 0 फोर्सच पाहिजे, राईट. सो हा 0 फोर्स मेंबर आहे. लक्षामध्ये. आणि हे F1 इकडे जेवढा लागत असेल तेवढाच इकडे लागत असेल. लक्षात. तर 3 फोर्सपैकी 2 कोलिनियर आहे, तिसरा जो आहे तो नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियरवाला 0 असतो आणि कोलिनियरवाले इक्वल असतात. कोलिनियरवाले काय असतात, इक्वल असतात. रिएक्शन नॉन कोलिनियर मेंबर, राईट. झालं का ते पण झालं. नाव नेक्स्ट इज व्हॉट, पुढचा आहे. सो इफ ॲट अ जॉईंट plus or cross is formed due to four forces member, then collinear member are equal in magnitude and opposite in direction. काय मिनिंग होतं याचा. त्याने म्हणलं आहे की जर का समजा फोर्सेसचं एका जॉईंटला जर का क्रॉस बनत असेल, बरोबर परपेंडिक्युलर, हाताला इकडं, तर लक्षात घ्यायचं, हा जर का F1 असेल ना 100% आपण F1च असेल. हा जर का समजा P असेल ना, तर हा काय असेल, P असेल. अशा पद्धतीचे तो क्रॉसमध्ये असणारे जे आहेत ना हे इक्वल राहतील. क्लिअर झालं का. ॲट अ जॉईंट प्लस ऑर क्रॉस इज फॉर्म ड्यू टू द 4 फोर्सेस मेंबर, देन कोलिनियर मेंबर इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट इन डिरेक्शन. अशा पद्धतीने दिसायला भेटून जाईल. क्लिअर झाली बात. कळाले का हे 4 नियम. तो चला एक दोन उदाहरण घेऊ आणि 0 फोर्स मेंबर कॅल्क्युलेट करून घेऊ. तो 0 फोर्स कोणते असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला 3 कहाण्या सांगितल्या, त्याला समजून घेण्यासाठी आपण एक क्वेश्चन सॉल्व करून घेऊया. सो क्वेश्चन काय दिला आहे बघा. हा आहे आपला एक फिक्स जॉईंट. सो दिस इज द फिक्स जॉईंट. हा MPC मध्ये विचारला प्रश्न आहे, राईट. आणि इकडे जे ना, इकडे आपण समजा इकडे असा फोर्स लावला आहे. कुठं लावू मी आता, पुढं लावला आहे, त्या बिंदूच्या पुढे लावला आहे, बरोबर स्ट्रेट लाईनमध्ये. डायग्राम छोटी काढू का. चला याला थोडीशी छोटी काढून घेतो. इकडे लागतोय तो, ठीक. काय लागतोय त्याची मॅग्निट्यूड असेल तुम्हाला पटेल ती लिहून टाका. नीट अशा पद्धतीने आहे. नंतर मी कलर घेतो पिवळा. ठीक आहे. तो हे वाले दिले. आता म्हणले मला काउंट करा 0 फोर्स मेंबर किती आहे. प्रश्न विचारला तुम्हाला हाऊ मेनी 0 फोर्स, या आकृतीमध्ये किती 0 फोर्स मेंबर आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलेले. नाव देऊन ते वाटलं असतं ABCDEFGHI. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा जो EF आहे ना इकडचा,
हा काही मेंबर नाही आहे, हा एक जॉईंट आहे. हा काय एक जॉईंट आहे, तो मेंबर नाही आहे, लक्षात घ्या हां. म्हणजे तुम्ही त्याला मेंबर पकडून घेणार. त्याला चला पुढं आता काय करणार बरं का. चला सुरुवात कुठून करतो मी, इकडून ए पॉईंटपासून सुरू करतो. ते बघा, हे दोघं काय आहेत, कोलिनियरमध्ये आहेत. हे दोघं कशामध्ये, कोलिनियरमध्ये आहेत. तर कोलिनियरमध्ये असतील म्हणजे काय, इकडे जेवढा फोर्स लावेल मी तिकडे लागल, परंतु जो काही नॉन कोलिनियर असेल आपला काय असेल, 0 फोर्स मेंबर. बोला क्लिअर का इथपर्यंत. हा 0 फोर्स एक सापडला. पुढं हा पण 0 फोर्स असेल बघा. का, कारण की 2 कोलिनियर आहेत मेंबर इकडे जॉईंटला, आणि तिसरा काय नॉन कोलिनियर, तो पण 0 असणार. पुढं जर गेलं तर काय, आता बघा आय जो हा जॉईंट आहे, आय जॉईंट, या आय जॉईंटच्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स लागलेला आहे का, तुम्ही म्हणणार नाही. आणि किती मेंबर जुडलेले तिथं, फक्त 2. तुम्ही म्हणणार 2 कसं काय. हे बघा, हा 0 झाला ना, गेला निघून. तो 0 म्हणजे काही कामाचा नाही, फक्त 2 मेंबरच बाकी आहेत. जर 2 मेंबर एका जॉईंटला जुळत असतील आणि एक्सटर्नल फोर्स लागत नसेल, तर हे दोघे का असतील, हा पण 0, हा पण 0. क्लिअर का, क्लिअर. आता सी जॉईंटला आहे, सी जॉईंटला जर बघायला गेलं तर 2 सी जॉईंटला एक तर 0 झालेला आहे, तो गेला निघून तिथून. उरले 3 मेंबरपैकी 2 कोलिनियर आहेत, तिसरा काय असणार आपला नॉन कोलिनियर, तो 0 फोर्स मेंबर असेल. हा झाला 0 फोर्स मेंबर. पुढे गेणार तुम्ही, पुढे जर गेलात तर काय बरं का, आता एच जॉईंटला जा. एच जॉईंटला जर का गेला तर काय दिसायला भेटतं बरं का, हा झाला 0, हा झाला 0. इथं एचच्या ठिकाणी कोणता पण प्रकारचा पॉईंट लोड नाही आहे, त्यामुळे काय असेल बरं का, हे दोघं काय असेल आपले 0 फोर्स मेंबर असतील. हा 0 फोर्स मेंबर असेल, हा पण 0 फोर्स मेंबर असेल. चला वरती जा, जीकडे गेलात तर काय, हा इकडचा पण 0 फोर्स मेंबर असेल, हा पण 0 फोर्स मेंबर असेल. हा जो काही ई एफ आहे तो 0 फोर्स मेंबर नाही आहे, तो मेंबरच नाही आहे ॲक्च्युली, तो जॉईंट आहे. मग किती बरं का मोजा, सो 0 फोर्स मेंबर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 0 फोर्स मेंबर किती आहेत, 10. बोला क्लिअर झालं काय, का नवीन सांगू. क्लिअर झालं का रे. समजलं. तर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात. आहेत खूप सारे उदाहरणं, बाकीची घेतो उद्या, ठीक आहे, इथं थांबून घेतो.